Hi, I'm Pallavi. And this is Mansi. Welcome to another episode of the Unfiltered Soul Stirs. Today we have a very lively and an energetic discussion with a panel of 3 guests to talk about feminism. Are you for or against it? We're going to be doing this episode a little differently. We will be conducting it in a combination of English, Hindi and Marathi for the comfort of our super knowledgeable guests over here today. So let us get to our guests. So let's start with our first guest today, the youngest. This is Richa. Welcome, Richa. And Richa was with us in our 3rd episode about marriage. So a very good morning to you, Richa. Hi. So I'm here because I'm Mansi's friend for 20 years now. I have to come where she calls me. So here I am. But also this topic is very interesting. It has evolved so much and hopefully I'll be able to contribute my 2 bit to it. We would love that. And just tell us a little bit. Are you for feminism, against, or in a gray area? Fairly strongly for. However, I am aware that feminism means very different things to different women, men, where you come from, socioeconomically, rural versus urban, education, everything. So feminism means different things, but it's needed everywhere. Very right. All right. So let's move on to our second guest. We are going to be talking to the second youngest over here, Sadhna. Good morning, Sadhna. आपण मराठीत बोलू शकतो अगदी कम्फर्टेबली. सो माझं नाव साधना आहे आणि मी बेसिकली बाय प्रोफेशन काउन्सिलर आहे. अनेक वर्षापासून म्हणजे 32 वर्षापासून मी जेंडर्ड विमेन्स इश्यूज आणि चिल्ड्रन्स इश्यूज याच्यावर काम करते. पण राईट नाऊ आय एम वर्किंग विथ 32 कॉर्पोरेट्स आणि तिथे माझा रोल जेंडर डायव्हर्सिटी आणि इन्क्लुजन याच्या अंडर जेवढे लॉज येतात त्याविषयी ट्रेनिंग करणं आणि इन्क्वायरीज कंडक्ट करणं वगैरे. परफेक्ट. सो जेव्हा मी आणि पल्लवीनी हा टॉपिक करायचं ठरवलं तेव्हा मला माहिती होतं की तुम्हालाच बोलवायला पाहिजे या एपिसोड. सो थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग. थँक्यू व्हेरी मच. ऑलराइट, सो लेट्स मूव टू आवर थर्ड गेस्ट टुडे, द ओल्डेस्ट अमंग्स अस and the wisest we should say, Manju. Good morning, Manju. Thank you for being here. Hi, Mana. Glad to be here. हे डिस्कशन खूप इन्फॉर्मल असणार आहे. सो आपल्याला जे काही आयडियाज आहेत, स्टोरीज आहेत ते आपण इथे डिस्कस करणार आहोत, सो दॅट आपल्याला सगळ्यांना जरा समजू दे फेमिनिझम एक्झॅक्टली असतं काय. मला फेमिनिझम कशासाठी लागतं खरं सांगते कळत नाहीये, कारण आपण अबला नारी म्हणतो पण खरं अबला नारा आहे. कुठेही मला कुठलाही मेन मला अगदी पूर्ण 100% इंडिपेंडंट कुठेही दिसतच नाहीये. सो आय डोंट नो व्हाय डू वी यूज अ टर्म अबला नारी. इट हॅज टू बी अबला नारा. हा टॉपिक जसं मी म्हणाले प्रिव्हियसली काय काय टॉपिक्स पल्लवीनी पुश केलेत, काय काय मी पुश केलेत. मी हा टॉपिक का काढला हे तुम्हाला क्विकली ब्रीफली एक स्टोरी सांगते. माझी बाई एका महिन्यापूर्वी आली आणि मला म्हणाली की ताई बघा ना माझ्या भाचीला त्याच्या नवऱ्याने मारलं. सो आजले अरे बापरे लागलं का, तिला पोलीस कंप्लेन केली का? हो पोलीस कंप्लेन केली ताई आणि पोलीसनी येऊन त्यांना घेऊन पण गेले. सो इसे ठीक आहे, मग भाची ठीक आहे का आता? ती म्हणाली ताई ठीक आहे नाही, त्यांनी मारलं. मारलं म्हणजे मारून टाकलं. सो आय वॉज ऍब्सोल्युटली फ्लोर्ड बाय दॅट थॉट की फॉर हर मारलं म्हणजे मारून टाकलं. सो माझा पहिला प्रश्न तिला होता की तुमच्या इकडे तुम्हाला डिफेंड करायला शिकवत नाहीत का? तुम्हाला पुरुषांना मारायला शिकवत नाहीत का? टू डिफेंड युअर सेल्फ. ती म्हणाली काही काही घरात शिकवतात ताई पण सगळीकडे शिकवत नाहीत. सो ह्या कारणामुळे मला वाटलं की आपण हा फेमिनिझमचा टॉपिक पॉडकास्टमध्ये करायलाच पाहिजे, बिकॉज खूप साऱ्या लोकांना कळायला पाहिजे की त्यांचे लिमिटेशन्स काय आहेत, लॉज काय आहेत अराउंड ऑल ऑफ दॅट. So let's just begin with the discussion. Sadhna will begin with you today. तर मला फक्त एक कळून घ्यायचे की फेमिनिझम अगदी पुराण काळी म्हणजे अगदी आपण झाशीची राणी म्हणू किंवा आनंदीबाई जोशी म्हणू, ह्या काळामध्ये फेमिनिझमचा रोल काय होता त्या काळामध्ये? मानसी अगदी इतिहासामध्ये डोकवायच्या आधी मला असं वाटतं की आता आपण समजून घेतलं पाहिजे आजच्या पिढीने फेमिनिझम किंवा स्त्रीवाद म्हणजे काय. ऍक्च्युली स्त्रीवाद म्हणजे पुरुष विरोधी भूमिका प्रत्येक वेळी घेणं असं मुळीच नाहीये, किंवा इट्स नॉट अ सेक्सिझम म्हणजे लिंगाच्या संदर्भात फक्त
हा स्ट्रॉंग आहे, ती स्ट्रॉंग नाहीये, असं नाहीये. ऍक्च्युली फेमिनिझम इज दॅट की इनइक्वॅलिटी ऍड्रेस करायची आहे आणि इनइक्वॅलिटी ऍड्रेस करून मला फेअर चान्सेस पाहिजेत, हेच इतिहास पण सांगतोय. आणि हे सगळं राजकीय, सामाजिक सर्व पातळीवर स्त्रियांनी केलंय आणि त्याला मग पुढे जाऊन फेमिनिझमची किंवा स्त्रीवादाची चळवळ म्हणून ही चळवळ पुढे आलेली आहे. आपल्या भारतात फेमिनिझम एक्झॅक्टली चालू कधी झालं? आपल्याकडे 1975 मध्ये चालू झालं मुवमेंट या तत्वावर चळवळ. म्हणजे 1975 बरोबर आहे. पण तू जी नावं घेतली आहेत, आनंदी गोपाल जोशी किंवा महाराणी झाशीची राणी, ह्या स्त्रिया फेमिनिस्ट होत्या का? तर मला असं वाटतं की त्या फेमिनिस्ट नव्हत्या, त्या फक्त स्ट्रॉंग होत्या. तुम्ही बघायला गेलं तर झाशीची राणी हिचं बालपण ज्या पद्धतीने गेलेलं आहे, तिच्या वडिलांची ती मुलगी म्हणून जेव्हा लहानाची मोठी त्यांच्या घरात झाली तेव्हा त्यांनी शस्त्र आणि शास्त्र ह्या दोन्ही गोष्टी तिला शिकवल्या. तेव्हा शास्त्राची ओळख स्त्रियांना करून दिली जात नव्हती, परंतु तिला ती करून दिली. पुढे लहान वयातच तिचं लग्न झालं, पण तिच्या पतीचं अकाली निधन झालं. आपण झाशीच्या राणीचा इतिहास बघितला तर झाशीच्या राणीचे जे पती होते त्यांचं एक छोटंसं राज्य होतं, झाशी हे राज्य होतं आणि त्या राज्यावर त्यांनी ब्रिटिशांकडनं खूप सारं कर्ज घेतलं होतं आणि त्या कर्जाची परतफेड ते करू शकत नव्हते. त्यामुळे त्यांचं सगळं राज्य ब्रिटिशांनी ताब्यात घेतलं. तेव्हा तिचं म्हणणं असं होतं की मला राणीचा महाल तरी द्या, आणि ती राणीच्या महालात होती. पण पुढे जाऊन ब्रिटिशांना सगळी त्यांची संपत्ती ताब्यात घ्यायची असल्यामुळे झाशीच्या राणीच्या राणी महालावर पण त्यांनी प्रहार केला किंवा कब्जा करण्यासाठी प्रयत्न केले. त्या काळामध्ये जो तिला छोटा पिरियड मिळाला तेव्हा त्या कालावधीमध्ये तिने सर्व आजूबाजूच्या स्त्रियांना सांगितलं की आता फक्त शास्त्राचं ज्ञान असून चालणार नाही, आपल्याला शस्त्र पण हातात घेतली पाहिजे. आणि अशा उद्देशाने झाशीची राणी युद्धात उतरली. म्हणजे ती शूर होती, वीरांगणा होती असं आपण म्हणूया. पण आजची स्त्री शूर पण आहे, वीरांगणा पण आहे, पण ती कुठे आहे? तिला आजही आपण टायटल अबला म्हणूनच देतो. तू दुसरं उदाहरण खूप छान घेतलं, आनंदी गोपाल जोशी. आनंदी गोपाल जोशीचे पती खूप ज्ञानी होते, ते ब्रिटिश होते. फेमिनिस्ट नाही म्हणता येणार आपल्याला एक्झॅक्टली, पण त्यांचं शिक्षण पूर्ण झालं नव्हतं आणि त्यांचं ते दुसरा विवाह होता. आणि गोपाल जोशी यांना असं वाटत होतं की मी ब्रिटिशांच्या पोस्टामध्ये काम करतो, तिथे अनेक स्त्रिया येतात, अनेक पुरुष येतात, ते इंग्रजी बोलतात, छान शिष्टाचार पाळतात, तर असं माझ्या घरात पण वातावरण असलं पाहिजे, ही मला कळलेली त्यांची गोष्ट आहे. आणि मग त्यांनी तिला शिक्षणाचा पुरस्कार केला आणि तिला सांगितलं की मी स्वयंपाक करीन पण तू अभ्यास कर, मी मुलांना बघीन पण तू अभ्यास कर. जसं रिचा म्हणाली ते फेमिनिस्ट होते, पॉसिबली इन इन अ वे. आणि मग त्यांच्या मुलाचं निधन झालं, आरोग्याचं खूप मोठं कारण असल्यामुळे. आणि त्याच्यात तिला ते म्हणाले की महिलांपर्यंत म्हणजे गरोदर महिला, बाळंतीण महिला किंवा ह्या सगळ्यांपर्यंत पुरुष डॉक्टरांना महिला दाखवत नाही, तर आता कुणीतरी डॉक्टर होण्याची गरज आहे. आणि त्यांनी पण बंधनं म्हणशील तर तेव्हा त्यांनी पण तिच्यावर घातली, म्हणजे अमुक एकच पोशाख केला पाहिजे. म्हणजे ती फिलाडेल्फियाला गेली तेव्हा सुद्धा ती साडी परिधान करत होती. तिने मांस मच्छी खायचं नाही ह्याचं पण बंधन होतं, कारण आपण ब्राह्मण आहोत. आणि त्यातून त्या थंड हवेमध्ये तिला ट्युबरकुलोसिस सारखा आजार झाला आणि ती आली आणि 1 वर्ष पण तिने योगदान दिलं नाही आणि त्यांचं निधन झालं. तर नेमकं या सगळ्याला आपण फेमिनिझम म्हणायचं का एखाद्या व्यक्तीला पुढाकार घेऊन एक संधी उपलब्ध करून देणं आणि संधीचं सोनं. परंतु आजच्या काळामध्ये ही संधी देणं आणि त्या संधीचं त्या स्त्रीनी सोनं केलं तर तिचं एक कौतुक करणं, ऍप्रिसिएशन, या गोष्टींची पण कमतरता आजच्या काळात पण आपल्याला दिसते. पण मला असं वाटतं की पहिली गोष्ट म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की कोणाला तरी फ्रीडम, कोणाला तरी इंडिपेंडन्स द्यायचा, तुम्ही कोण देणार? Why should I ask my independence from you, whether you are my father or my husband or my brother or whoever?
So the whole independent feminism thing started because I think it was about equality, not Right. more about sexism. Correct. Yeah. The way you said it, Yeah. it was more about equality, workplace equality. कारण Correct. की voting नव्हतं. बरोबर. सगळं म्हणजे जिकडे बरोबर. It आपल्याला started with नव्हतं. voting. Education नव्हतं. International जे So होते, there it was started with an voting. option between two people, मुलगा आणि मुलगी जर असेल तर मुलाला शाळेत पाठवतील if they can only Yes. send one person. तर तिथून हा फेमिनिझम आय थिंक the whole seed was sown in these situations. So yes, funnily we can say that men are more dependent on women, but this is more on the outside level. आता पुढे जाऊन we can discuss who takes advantage of this feminism, कितपत लोक त्याचा गैरफायदा घेतात. Pseudo feminism जे आता चालू Pseudo-feminism झालंय. आहे. Yeah. So basically that is what I think we have to discuss today. डेफिनेटली. सो लेट्स जस्ट अंडरस्टँड विथ इंडियामध्ये आपलं फेमिनिझम मोस्टली आपल्या ग्रँडमदर कडनं आलं. आपल्या ज्या आज्या होत्या त्यांच्यापासून प्रॉपर फेमिनिझम सुरू झालं. एम आय करेक्ट अबाउट दिस? सो Yeah. मंजू, कॅन यू टेल अ लिटल बिट अबाउट दॅट? Can I? Yeah. ओके. आता ह्याच्यात परत फेमिनिझम म्हणायचं का, त्यावेळेला त्यांच्यावरती जी परिस्थिती आली आणि त्या परिस्थितीनं बाहेर पडण्यासाठी त्यांना झगडायला लागलं आणि म्हणून त्या पडल्या. जर ती परिस्थिती आली नसती तर त्या तशा झाल्या असत्या का नसत्या हाही तो प्रश्न आहे. पण माझ्यासाठी माझ्या आजीचं फेमिनिझम वॉज लाईक दॅट, की माझे आजोबा होते हे अतिशय ते त्यावेळी मॅथमॅटिक्सचे भास्कर हे मिळालेले वगैरे असे होते. त्याच्या माझी आजी होती ही 4थी शिकली होती. तिचं कसं सुरू झाला प्रवास, की माझे आजोबा इंग्लिश सिनेमे बघायचे. माझ्या आजीला त्यांच्याबरोबर सिनेमाला जायचं होतं. तर आजीने त्यांना विचारलं की मी येऊ का? तर ते म्हणाले तुला काय कळणार आहे, तो इंग्लिश सिनेमा आहे, तू घरामध्ये बस. आणि त्या दिवशी ती शांत बसली, पण ते तिच्या डोक्यात कुठेतरी राहिलं. नंतर माझ्या आजोबांनी नोकरी सोडली, तिने तिचे शिवणाचे क्लासेस चालू केले, त्यांच्या मुलांना शिकवलं आणि मग तिने स्वतःच्या मोठ्या मुलीबरोबर तिने शाळा चालू केली. तिने 10वी दिली आणि तिचं इंग्लिश तिने सुधारवलं आणि नंतर ती स्वतः उठून इंग्लिश सिनेमाला जायला लागली. आणि तेव्हा तिने आजोबाला सांगितलं की आता मी इंग्लिश सिनेमे बघू शकते आणि आता मी जातीये. सो दॅट वॉज हर जर्नी. सो धिस वॉज फेमिनिझम फॉर हर. शी डिडंट टेक इट फॉर ग्रँटेड की मला येत नाहीये म्हणजे मी बसायला पाहिजे. सो शी, पण हे परत कसं आहे की हा तिच्यावर लादला गेलेला हा प्रवास होता. शी वॉज अ व्हेरी हॅपी हाऊसवाईफ लुकिंग आफ्टर हर किड्स अँड एव्हरीथिंग. पण कुठेतरी सगळ्याच मुवमेंट अशाच चालू होतात ना, फ्रॉम एन इंडिव्हिज्युअल हु इज बिन suppressed in some way and then you feel realize some kind of insult in some way. Right, कुठेतरी somewhere, insult yeah. and feel then होतोय. you talk to your friends or your relatives or whatever, and then you're like, oh, so you're also in the same boat and you're Right. also in the same So boat. माझी आई असं म्हणायची की तिला नोकरी करायला परवानगी मिळाली घरातनं हेच तिच्यासाठी खूप होतं. Exactly. इंडियन टॉकिंग पॉइंटच आहे की परवानगी आहे का. सो शी टूक ओव्हर की ओके मला नोकरी करायला परवानगी मिळते ना, तर मी घरचं पण करीन, मी हे हो, पण करीन, हो. मी घरातलं सगळं करीन, म्हणजे पण you मला feel- फक्त नोकरी करू द्या. you feel so Bad. obliged की Yeah. अरे आपल्याला करू हा. देतात, मग आय नीड टू बी सच आणि माझे वडील वॉज ऑन हाय पॉइंट की Yeah. मी माझ्या बायकोला वडील, सो दॅट तिथे माझं त्यांच्याबरोबर भांडण यायचं की तुम्ही परवानगी देणारे कोण तिला, ती पैसे मिळवते, ती सगळं घर बघतीये, ती सगळं करते. पण हे सगळं करताना त्या बायकांचं काय झालं? ओ माय गॉड, डोंट थिंक अबाउट म्हणजे इट. जसं साधण्याचं फेवरेट वर्ड आहे शोषण, राईट? मला असं वाटतं की काही 2-3 सामाजिक पातळीवर पण मुद्दे आपण समजून घ्यायला पाहिजे. आपण फेमिनिझम, स्त्रीवाद म्हणलो की प्रत्येक ठिकाणी मी आणि माझं विश्व असंच बघतो. परंतु फेमिनिझम जो आपल्या देशामध्ये आला, खूप लोकांना असं वाटतं, इव्हन आत्ताच्या तरुण पिढीला असं वाटतं की हे काहीतरी पाश्चात्य लोकांचं कूळ आहे. अजिबात नाही. पाश्चात्य देशांमध्ये सगळ्यात प्रथम त्यांनी त्या काम करतच होत्या पुरुषांच्या बरोबरीनं, घरकामही करत होत्या, बाहेरही काम करत होत्या, पण 14 तास कामाचे होते. मग ते 12 करा, मग ते 8 करा, याच्यावर त्यांनी काम केलं. आम्हाला आठवड्याची सुट्टी पण तुम्ही द्या, याच्यावर पण तेव्हाच्या काळातल्या स्त्रियांनी हे केलं. एक लक्षात घ्या, जेव्हा स्त्री नोकरी करत असते, काम करत असते, ती जेव्हा तिला गर्भारपण येतं, तिचं बाळंतपण असतं, लक्षात घ्या ही मुलं वैयक्तिकदृष्ट्या जरी तिची असतील तरी ती या देशासाठी पण पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यामध्ये 60 वर्ष काहीतरी करणार असतात. तर मग ही मागणी करायची कोणाकडे? आपल्या गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. स्त्रीचं बाळंतपण, तिचं गर्भारपण पण ते म्हणून
या गोष्टीला स्त्रीवादाने समोर आणलं आणि मग आपल्याला मॅटर्निटी लिव्ह मिळायला लागली. इव्हन गर्भपातासाठी सुद्धा आपल्याला 12 आठवड्याची सुट्टी मिळायला लागली. बलात्कार झालेली स्त्री जर गर्भपात तिची करायची वेळ आली, कॉम्प्लिकेशन्स असतील तर 24 आठवड्यापर्यंत आपण ती सुट्टी वाढवू शकतो. याच्यामध्ये लक्षात ठेवा, फेमिनिझमच्या मुळाशी काहीतरी आहे. फेमिनिझम असा फक्त वरचे बुडबुडे नाहीये, त्याच्या मुळाशी आपली भारतीय संस्कृतीमध्ये असलेली पुरुषप्रधानता. आणि पुरुषप्रधानता म्हणजे नेमकं काय, तर ह्या पुरुषप्रधानतेमुळे बऱ्याच वेळा कितीही सुशिक्षित शिकलेलं कुटुंब असेल तरी त्या कुटुंबामध्ये तो पुरुष सुपिरियर मानला जातो. हेड ऑफ द फॅमिली. त्याच्या डोक्यात असो वा नसो, त्याला लहानपणापासून तू सुपिरियर आहे शिकवलं जातं. तुम्ही बघा, आपला मुलगा जर क्रिकेट खेळून आला आणि रडत आला तर सहज त्याची आईच म्हणते की तू काही मुलगी आहेस का, रडतो कशाला, बाहेरच्या जगाला तुला तोंड द्यायचंय तर तू बाहेर जाऊन स्ट्रॉंगली सगळ्यांना डिफीट कर. आता याच्यामध्ये तो सुपिरियर आहे तर ऑटोमॅटिकली लहानपणापासून त्याच्याकडे रिसोर्सेस पण खूप असतात आणि त्याच्याकडे येतात पण. बऱ्याच वेळा एक मुलगी आणि एक मुलगा असतो तर मुलाला परदेशी पाठवण्याचं जास्त स्तोम आपल्याकडे आहे की तो पुन्हा कुटुंबासाठीच करणार आहे, कारण तो मुलगा कमावणारे पैसे असेल किंवा त्याच्यामुळे मिळणारी जी प्रतिष्ठा असेल ती त्या कुटुंबाला मिळणार असते, त्या आडनावाला विशिष्ट वडिलांच्या ती मिळणार असते. आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की मत व्यक्त करणं. कुटुंबामध्ये स्त्रियांनी मत व्यक्त केलं तर ते ओपनली कधीच घेतलं जात नाही की हो तुझं पण हे मत आहे. काही ठराविक एरियाज आहेत, आपल्याला ना स्वयंपाकघर दिलंय आणि त्या स्वयंपाकघरातले निर्णय आपण नक्कीच घेऊ शकतो आणि कुठेतरी स्त्रिया सुखावतात की हे सगळं माझं आहे, परंतु तिला निर्णयाचे अधिकार नाहीये. म्हणजे कुठल्याही मोठ्या, आता तुमच्या वयाच्या तरुण मुली एखाद्या कॉर्पोरेट्स मध्ये काम करत असतात, मी त्यांना बघते, तिला प्रमोशन मिळतं. मी माझ्या घरात सुद्धा माझ्या बहिणी, माझी वहिनी यांची उदाहरणं बघितली आहेत की प्रमोशन यांनी नाकारलेली आहेत, कारण मला माझं कुटुंब सोडून जावं लागणार आहे. म्हणजे त्या प्रमोशन मधनं येणारा मानपान, सन्मान, जी डिग्निटी तिची वाढणार आहे, तिचा पगार वाढणार आहे, हे सगळं त्यांनी थांबवलं. कारण तिला तिच्या मुलांकडे कोण बघणार, तिच्या सासू सासऱ्यांकडे कोण बघणार. बदललंय, नक्कीच बदललंय. पण आजही तुम्ही बोर्ड ऑफ डिरेक्टर जर बघितल्या कुठल्याही कंपनीमध्ये तर लोक म्हणतात की 50% बायका पाहिजे. एक बोर्ड ऑफ डिरेक्टर असते आणि 10 पुरुष तिथे दिसतात. मोठ्या कुठल्याही पोस्टवर, मार्केटिंग मॅनेजर असेल, परचेस मॅनेजर असेल, हे बायकांचा प्रॉब्लेम आहे का घरच्या? पुरुष प्रधान संस्कृती जी आहे त्याच्यामध्ये जेव्हा एखादी स्त्री कमवायला बाहेर पडते, बघा आता मी एक वाक्य बोलते, तुम्हाला हसू पण येईल, आपण महिलांना बाहेर पडलोय, कुटुंबाचा उंबरा आपण ओलांडलाय, पण आपले पुरुष घरात आलेत का? मला नाही वाटत तो घरात आलाय. तो घरात राहतो, तो खातो पितो झोपतो, पण तो त्या घरचा फक्त आर्थिक बाबतीतले निर्णय घेण्यामध्ये तो घरातला असतो, तो घरातच आलेला नाहीये. म्हणून आजच्या पिढीमध्ये डिवोर्सची संख्या पण आपल्याला, म्हणजे आता तुम्ही म्हणाल तर महाराष्ट्रामध्ये 14 ते 15% डिवोर्स वाढलेत. जो 1.5% होता काही वर्षापूर्वी, आता 15%वर ते डिवोर्स गेले. कारण काय झालंय, महिलांना कळलंय मला काय करायचंय, माझं स्थान काय आहे. त्याच्यापेक्षा मला असं वाटतं आणि पुरुषांना ते कळलेलंच नाहीये, त्याच्यात ते सगळं अंगावर येतंय, त्याला सुधरत नाहीये आणि त्याला कळतच नाही. कारण द रिझन फॉर दिस इज ऑल्सो आपण जसं मुलांना मोठं करतो त्याच्यावर पण खूप बरोबर आहे. ऑलमोस्ट एव्हरीथिंग इज डिपेंडंट ऑन अपब्रिंगिंग. कारण ते पॅट्रियार्कल जे सोच आहे ना, ते has to start from the beginning and from the woman, from the mother. But the thing is, you're considering the urban educated women, and that also not all of them. So I would say like 10% out of 10 women out of 100 will actually start at the bottom. म्हणजे her children upbringing हे ते
आणि मे बी आफ्टर फ्यू इयर्स इट विल चेंज मे बी, बट दिस इज ओनली अ पार्ट ऑफ द सोसायटी. द रेस्ट ऑफ द सोसायटी डझंट. याच्यामध्ये एकच वाक्य लक्षात घेता येईल, पुरुष प्रधान संस्कृतीचे बळी फक्त स्त्रिया नाही आहेत, पुरुष सुद्धा. तो हळुवारपणा त्याच्यातला जातो, तो रडू शकत नाही. विचार करा, आज मी जेव्हा कॉर्पोरेट्समध्ये फिरते, 18 ते 20 वर्षाची मुलं नोकरीसाठी गेटवर उभी असतात. त्यांच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी कुटुंबांनी टाकलेली असते की आता तू तरुण आहेस तर तुला आर्थिक जबाबदारी कुटुंबाची घेतलीच पाहिजे. कधी कधी एखाद्या पुरुषाला असं वाटू शकतं की मी तबल्यामध्ये करिअर करेन, मी सतार वाजवेन. कुठल्याही कुटुंबामध्ये ही परमिशन पुरुषांना मिळत नाही, आणि जर मिळाली तरी त्याला तो छंद म्हणून जोपासावा लागतो. अगदी हाताच्या बोटावर मोजना इतपत लोक आहेत की जे कला क्षेत्रात पुढे गेलेले आहेत. अदरवाईज तेही आज आपण मुलाखती त्यांच्या ऐकतो ते हेच सांगतात की लोकांनी आम्हाला विरोध केला होता. ते अगोदर जॉब करत होते आणि जॉब करता करता हे बाकीचं झालेलं आहे. मला एक तिथे ऍड करायचं होतं की एम्पॉवर्ड वुमेन हे आपण आता खूप बघतोय की सगळेजण एम्पॉवर्ड, पण एम्पॉवर्ड वुमेन हँडल कसं करायचं हे पुरुषांना शिकवण्यासाठी गोष्टी हे करायला पाहिजे. दे डोंट नो हाऊ टू डील विथ द एम्पॉवर्ड वुमेन. दे आर स्टील स्टक इन टू दॅट रॅट. सो बेसिकली द अदर थिंग इज एम्पॉवर्ड वुमेन पण म्हणतोय आपण हे सगळं म्हणतोय, पण हाऊ गिल्टी इवन आर वी थिंकिंग की मी कुठे गेले तर माझ्या मुलाला will my family be able to handle? We have all been guilty. Somewhere we do feel, despite being equality ahe, husbands are very good with handling it, like our spouses are very good. Tari sudha kuthe tari, I think even Mansi and I have been guilty in the past ki where we feel ki nahi, the kids need us. कुठेतरी आहे ते such decisions we have taken. दॅट मदर्स इन्स्टिंक्ट जे आहे आपल्या ह्याच्यामधलं ते आणि प्रोफेशनलिझम ह्या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ. पण ते मदर्स इन्स्टिंक्ट मला असं वाटतं खूप ते बडाचडाके बोलतात. इनफॅक्ट रिसेंटली मी 5 दिवस घरी नव्हते. माय हजबंड अँड माय सन वर अलोन, आणि माझ्या मुलांनी मला फोन करून सांगितलं की डॅड इज डुईंग अ बेटर जॉब देन यू. सो I was like very good, then you and dad can stay alone all the time. I'll start roaming around everywhere now. On a serious note that we didn't expect this. आपल्याला असं वाटतं फर्स्ट इन्स्टिंक्ट की नाही, they are going to miss us, they are going to need us. आपल्याशिवाय जमणार नाही. म्हणजे एक छोटस इथे स्टोरी नाही किंवा उदाहरण सांगते की माझी एक मैत्रीण होती असंच सेम. तिला तुम्ही म्हटलं तसं प्रमोशन मिळालं. तिला प्रमोशनसाठी कोल्हापूर सोडून बाहेर जायचं होतं. तिचा नवरा सांगतोय तिला की तू जा. तिची सासू सांगते की तू जा, आम्ही बघतो थोडं कमी जास्त होईल 100%. बट शी वॉज अ व्हेरी व्हेरी पर्टिक्युलर वुमन. हे असं व्हायला पाहिजे, हे असं व्हायला पाहिजे, हे असंच व्हायला पाहिजे. आय वोंट से कंट्रोल फ्रीक, पण व्हेरी पर्टिक्युलर अबाउट द थिंग शी वॉन्टेड. सो तिने स्वतःहून म्हणलं की नाही, मी नाही जाणार, मी इथेच थांबते. सो बऱ्याच वेळेला असंही होतं की आपल्याला जे एज ओल्ड आपल्यावरती हे केलेत की घरातलं हे सगळं तुझ्यामुळेच होईल, किंवा मुलगा जर थोडासा बिघडला तर मग ते परत आईवरती येणार, त्याच्यापेक्षा नकोच मी आपलं जे काही माझा वेळ आहे तो मुलांच्या मध्ये. दॅट इज द बेस ऑफ द होल पेट्रियार्कल सोसायटी. रोल्स आयडेंटिफाय करून दिलेले आहेत, तुम्ही तेवढ्या रोल मध्येच राहायचं, आणि त्या रोल्स मध्ये द मेन विल ऑलवेज बी ऑन अ हायर लेवल दॅन द विमेन. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही ह्या स्क्वेअर्स मध्ये बसून तुम्हाला तुमचं काय करायचं ते करा. मला ह्या गोष्टीसाठी फेमिनिझम मध्ये आय एम इन अ ग्रे एरिया. आय एम नायदर प्रो नॉर अगेन्स्ट कम्प्लिटली, बिकॉज एक वेळ मला वाटतं की बायकांनी स्वतःच्या अंगावर पण किती घेतलेलं आहे. हो ना, पण ते घेतलंय कारण इट इज जनरेशनल ना मानसी. म्हणजे तुझ्या आजीच्या आईनी जे शिकवलंय त्याच्यातलं फिल्टर करून आजीनी घेतलं, तिकडनं फिल्टर करून आईनी घेतलं, तिकडनं फिल्टर करून तू घेतलंस. पण नाव युअर डॉटर विल फिल्टर इट इव्हन फर्दर. पण ते कधी कधी वाटतं की जर रोल्स डिफाईन्ड असले की द मेन विल अर्न, मेन विल डू आउटसाइड वर्क, आय विल बी होम, आय मॅनेज द हाऊस, मॅनेज द चिल्ड्रन. लाईफ किती सिम्पल आहे, इझियर पण आहे. इट्स नॉट दॅट If it is by choice, then it's okay. But if it is compulsory, choice is a privilege. Privilege, yes. It is. And for me, what she said, Sadhana said, is very
गुड की पुरुषांना पण वाटू शकतं ना की वाटू शकतं एक्झॅक्टली. ह्या वर्षी तू करिअर कर हा, आणि मी हा, मुलांना हा. बघतो, पण दे आर लुक डाऊन. नाही, तो रिस्पेक्ट त्यांना रिस्पेक्ट नाही मिळत. देन इट बिकम्स की अरे तू तर घरी बसतोय. येस. सो समहाव बाईला कोणी म्हणत नाही की तू तर घरी म्हणत बसतेय. असतील तरी आय थिंक आपण इतकी सवय आपल्याला की बायकांना म्हणतात. जस्ट अ हाऊसवाईफ, जस्ट अ हाऊसवाईफ. सेइंग अ हाऊस हजबंड इट कुड बी अ बिग इगो थिंग. फार बिगर दॅन I know कि I have had these discussions where the husband has said कि I would love the privilege कि मला नाही कामाला जायचंय, तू सगळं मॅनेज कर, मी घर मॅनेज करतो, मला चालेल. मे बी he they learn. So what about that? What happens about feminism there? It is rare. मी थोडस या डिस्कशनच्या बाबतीत असं म्हणेन, आता आपण सगळ्या मैत्रिणी बोलतोय ना, ते फक्त घर आणि घरकामाच्या बाबतीत बोलतोय. फेमिनिझम हे फक्त घरकामाच्या बाबतीत नाही बोलत आहे. उलट फेमिनिझम असं म्हणतंय की मला घराच्या बाहेर पडू द्या, मला माझी मतं व्यक्त करू द्या, मला निर्णय घेऊ द्या, मला स्वतःसाठी काहीतरी करायचंय. कदाचित तू लाखो रुपये मिळवत असेल, मी 20,000 रुपये मिळवत असेल, पण ते माझे असतील आणि मला त्याचा विनियोग करण्याचा अधिकार पण असेल. दुसरं, फेमिनिझम असं पण म्हणतंय की माझ्या शरीरावर माझा हक्क आहे. बघा, आता इथे जर आपण मानसी म्हणतेय तसं पूर्णपणे आर्थिक जबाबदारी जर पुरुषाकडे दिली आणि घराची पूर्ण जबाबदारी स्त्रीकडे दिली तर आपण ऑटोमॅटिकली समाजामध्ये 2 सत्तास्थानं तयार करतोय. आपल्याला फेमिनिझम असं सांगतोय की सत्तेला विरोध करा. मग कधी कधी ती स्त्री पुरुषाला स्वयंपाकघरात येऊ पण नाही देणार आणि तो तिच्या हातामध्ये 4 पैसे पण नाही देणार. तर आपल्याला हे नकोय. दुसरी गोष्ट, पुरुषांनी फक्त घर म्हणजे त्या घरातलं फक्त किचन तिच्या ताब्यात दिलंय. घर माझ्या नावावर कर म्हटलं तर आजही माहेरची प्रॉपर्टी किती स्त्रियांना मिळते. आजही कायदा झालाय तरी जी स्त्री माहेरच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागते तिला दुसऱ्या दिवसापासून माहेर बंद होतं. ती वहिनी, तो भाऊ तिचं स्वागत करत नाही. दिस इज अ फॅक्ट. दुसरं, माझ्या शरीरावर माझा हक्क. मी काही 5-6 मुद्दे फक्त सांगणार आहे, त्याचा सर्व तरुण पिढीने विचार करणं गरजेचं आहे. जेव्हा ती स्त्री घरात असते तिच्या शरीरावर पण तो अधिकार सांगतो आणि तिच्यावर कौटुंबिक हिंसा करतो, तेव्हा त्या हिंसेला ती विरोध करते. एक लक्षात घ्या, मी नेहमी म्हणत असते, दिल में बेटी तो विल में भी बेटी होईल. पण नसते. म्हणजे आमच्या चळवळीतली एक खूप महत्वाची व्यक्ती कमला भसीन, त्या आज आपल्यामध्ये नाहीयेत, त्या नेहमी म्हणायच्या दिल में बेटी अगर है. कारण बघा, कुटुंबामध्ये आपलं खूप कौतुक होतं. एखाद्या घरात मुलगी झाली तर 2 सेकंद खट्टूपणा येतो, पण दुसऱ्या दिवसापासून कळतं की मुलीला वाढवणं हे खूप सौख्याचं, आनंद देणार आहे. परंतु जेव्हा तिचं लग्न होतं तेव्हा हुंडा दिला जातो आणि हुंडा देऊन तिचं काम संपवतात. ते त्या कुटुंबामधलं फक्त मग माहेरची एखादी साडी, अदरवाईज. आणि हे तुम्ही म्हणत असाल की शिकलेल्या मुली तसं नाहीये, आम्ही वडिलांकडे जाऊन राहतोच की वगैरे वगैरे. त्या घरात भाऊ नसेल ना तर सगळं छान असतं. पण नुसत्या बहिणी असतील तर वडील म्हणतात आता हे सगळं तुमचंच, पण भाऊ असेल तर व्हीलमध्ये कधीही बहिणीला हक्क मिळत नाही. बरं, आता पतीचं घर आपल्याला कायम सांगितलेलं असतं की नवऱ्या काहीही कर. म्हणजे मी माझ्या लहानपणी साधी बॉबकट करायला एकदा गेले तर माझी आई म्हणाली लग्न झाल्यानंतर तुझ्या घरी कर. मी लग्न झाल्यानंतर माझ्या जोडीदाराला विचारलं, कापू का रे केस? काय हे कसं दिसेल? अगे नको, काही केस कापू नको. म्हणजे कोणत्या घरात जाऊन मी काय करायचं? बरं, माझा मुलगा तरुण झाला की तो विचारू शकतो मला की ही प्रॉपर्टी कुणाची? त्याला असं वाटतं ही लिगसी आहे, आजोबांकडनं वडिलांकडे, वडिलांकडनं माझ्याकडे, पण व्हॉट अबाउट माय डॉटर, है की नाही? तर ह्याचा थोडासा विचार केला पाहिजे. दुसरं ना, एक कोर इकॉनॉमी किंवा कोर वर्क ह्याच्याकडे तुम्ही वेगळ्या नजरेने बघा. घरकामासाठी जी कामं आपण करतोय, वर्षानुवर्ष करतोय, आनंदाने करतोय, म्हणजे नक्कीच माझं फोडणीचं वरण
आणि तुझ्या हातचा ढोकळा हा आपल्या घरात नक्कीच आवडतो. तो ढोकळा नवऱ्याने केला तर तो फेकून द्यावा लागतो कधी कधी, कारण तो प्रॅक्टिसिंग मध्ये नसतो. परंतु ह्या कामासाठी जर बाई लावली तर हिला 5,000, तिला 2,000, त्याला 3,000. जर एखादी हाऊसवाईफ आहे तर मग तिला ते 15,000 द्या ना दरमहा तिच्या हातामध्ये, आणि तिला सांगा की हे तुझे पैसे आहेत आणि तू खर्च कर. ते आपल्याकडे होत नाही. चळवळीने अजून एक सांगितलेली गोष्ट आहे, एव्हरी पर्सनल इज अ पॉलिटिकल. म्हणजे काय, तर माझ्या आयुष्यामध्ये बारीक बारीक गोष्टी घडत असतात, त्याचे राजकीय संदर्भ आहेत. कारण ते फक्त माझ्या बाबतीत घडत नाही, मंजूच्या बाबतीत घडतात, मानसीच्या बाबतीत घडतात, आणि म्हणून ते पॉलिटिकल आहेत. त्याला एक आयाम आहे. म्हणजे असं नाहीये भारतामध्ये फेमिनिझम सती प्रथा बंद करण्यामध्ये आलं, शिक्षण महिलांना मिळलं पाहिजे यासाठी आलं, किंवा हुंडा प्रतिबंध कायदा आपल्याकडे आला. अशा स्वरूपात फेमिनिझम समोर समोर आपल्याला दिसायला लागलं. मुख्य म्हणजे आता वेळ खरं अजूनही अशी आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीये 2च महिन्यापूर्वी आपल्या पुण्यामध्ये वैष्णवी सारखी केस घडली. अत्यंत संपत्ती असलेली दोन्ही कुटुंब, परंतु ती जी मानसिकता आहे पुरुष प्रधान, ती स्त्रियांची पण आहे आणि पुरुषांची पण आहे. त्यातून अशा घटना आजूबाजूला घडतात. एखादीच घटना वर्तमानपत्रात येते, पोलिसांकडे जाते. म्हणून आपण महिलांनी 0 टॉलरन्स ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट किंवा 0 टॉलरन्स ऑफ हॅरेसमेंट, डोमेस्टिक व्हायलन्स हे आपण बोललं पाहिजे. तरच आपला 75 ह्या गोष्टी ज्या घडतात त्या समाजामध्ये, मला असं म्हणून चालणार नाही की हे माझ्या बाबतीत घडतंय, कारण मी शेजारची बेल वाजवली, कमी अधिक प्रमाणात तिच्याही घडत असतं. आणि आपण हे नक्की लक्षात ठेवलं पाहिजे की स्त्रीचे जो जगण्याचा संघर्ष आहे त्या सगळ्याला युनायटेड नेशन्सने जेव्हा स्त्री वर्ष म्हणून 1975 जाहीर केलं, तेव्हा ह्या सगळ्याला त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक स्त्रीचा हक्क जो आहे तो मानवी हक्क आहे. ती म्हणते मला जगवा, ती म्हणते मला शिक्षण द्या, ती म्हणते मला अधिकार माझे व्यक्तिगत द्या. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे गर्भजल परीक्षेचा कायदा आला नाही. तुम्ही जर आजही गुगल सर्च केलं तर तुमच्या लक्षात येईल पंजाब, हरियाणा आणि गुजरात समृद्ध राज्य आहेत आपल्या देशातली, महाराष्ट्र, पण आपल्याकडे गर्भजल परीक्षेमध्येच मुलीचा गर्भ असला की तो नष्ट केला जातो. तर हे फार भयानक आहे. ह्याच्या सगळ्यात काम करण्याची गरज आहे. मुळात स्त्रीवाद असा सांगतो की विन विन सिच्युएशन पाहिजे. आम्हाला सगळं काही सेम नकोय, पण आम्हाला इक्वल पाहिजे. म्हणजे आजही आपण स्त्रिया ज्या बघतोय, मला खेदाने सांगायला वाटतं, सांगावंसं वाटतं की तरुण पिढी ज्या शिक्षण घेते आज पुण्यासारख्या कल्चरल शहरामध्ये, तिथे सिगरेट ओढताना, दारू पिताना, पुरुषांबरोबर नाईट हॉल्टला जाताना, म्हणजे हे व्यक्तिगत जरी निर्णय असले तरी कुठेतरी माझे मित्रपरिवार जो आहे त्यांच्यासारखंच मी करणार. हे बघा, दारू पिणं, सिगरेट ओढणं, ड्रग्स करणं ह्या गोष्टी वाईटच आहेत. त्या पुरुषानं केल्या काय, स्त्रीने केल्या काय. परंतु फेमिनिझमचा चुकीचा अर्थ घेतल्यामुळे शॉर्ट कपडे घालणं, बॉडी रिव्हील करणं, माझ्या शरीरावर माझा जरी हक्क असला तरी ते शरीर रिव्हील करताना इतरांनी माझ्याकडे विकृत दृष्टीने बघू नये, हा साधा शिष्टाचार आहे. म्हणजे माझं असं कपडे घालण्यावर अजिबात दुमत नाहीये. स्त्रियांनी त्यांना पाहिजे ते कपडे घालावेत, परंतु विकृत पद्धतीने जर आपण समाजापुढे गेलो तर समोरचा माणूस आपल्यावर अटॅक नक्कीच करू शकतो. पण मग ह्याच्यासाठी आपण जसं आधी माणसे म्हणत होती की तुम्ही तुमच्या मुलांना कसं लहानपणापासूनच आपण जर का पेट्रियार्की ऍट सम पॉइंट, आय डोंट नो, आपल्या लाईफ टाइम मध्ये तर नाही होणार, पण ऍट सम पॉइंट we can start and we have started with all our I can sons. very proudly say Exactly, that they are bringing up their boys in a manner Very which true. says की तू आणि तुझी बहीण, तू आणि तुझी फ्रेंड, तुम्ही एक्झॅक्टली सेम आहात. आणि इफ यू आर एबल टू टीच द मेन
do not do this. राईट. Then the women don't have to fear. सो हा टॉपिक खूप हे मोठा खूप, आहे, येस, इट्स अ व्हेरी खूप deep आहे, पण आपलं Exactly. डिस्कशन अगदी सुंदर तरीकेने चालू आहे, पण आपल्याला इथे एक छोटा ब्रेक घ्यायची जरूरत आहे. आपण जेव्हा परत येऊ, वी विल बी टॉकिंग अबाउट द लीगल राईट्स ऑफ विमेन अँड व्हॉट शुड फेमिनिझम लुक लाईक गोईंग अहेड, बिकॉज दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, बिकॉज फेमिनिझम इज स्विंगिंग टू द व्हेरी ऑपोजिट एंड नाव. मानसी, मला असं वाटतं ब्रेकच्या आधी आपण एक घासून पुसून आपली तयारी करून घेऊया. आपल्याला कुणालाही पेट्रियार्की जशी नको आहे तशी मॅट्रियार्की पण नको अजिबात नाही. आहे ना. आपल्याला Perfect. समानता पाहिजे. समानता. तर ह्या समानतेविषयीच फेमिनिझम Yes, बोलतोय. yes. So let's take a break now. See you once we come back from the break. Welcome back to the Unfiltered Soulsters episode on feminism. Like I mentioned before, we are speaking in English and Marathi today for the comfort of everyone over here. So आता आपण थोडंसं पुढे जाऊयात, जरा बायकांचे लीगल राईट्स काय आहेत हे समजून घेऊयात, कारण आम्हाला पण माहित नाहीये बायकांचे लीगल राईट्स काय आहेत. पण आपण हे बोलण्याच्या अगोदर मला साधनाला एक प्रश्न आहे की आपण फेमिनिझम कधी बघाचपासून खूप बोलतोय, पण हे अर्बन मध्ये वेगळं आहे, रुरल मध्ये वेगळं आहे. आता अर्बन पर्सेंटेज वाईज आपण अर्बन मध्ये किती आहोत आणि रुरल मध्ये किती आहोत? स्त्रीवादाचं आपण असं पर्सेंटेज काढू शकत नाही, कारण जिथे जिथे स्त्री जागृत झाली आहे, तिच्या हक्कांसाठी अगदी कुटुंबांतर्गत पण ती बोलतीये, तर ती फेमिनिझम मध्येच मोडते. ती फेमिनिस्टच आपण तिला म्हणू शकतो. म्हणजे एखाद्या कुटुंबातली मुलगी म्हणते की मला क्रिकेट खेळायचंय आणि मी संघामध्ये IPL मध्ये क्रिकेट खेळणार आहे, किंवा एखादी मुलगी म्हणते मला फुटबॉल खेळायचंय, किंवा एखादा मुलगा असं म्हणतोय की मला सतार वाजवायचे, त्यातच करिअर करायचंय. तो मुलगा पण फेमिनिस्टच आहे असं आपण म्हणायला हरकत नाही, कारण तो त्याच्या हक्कांसाठी लढतोय ना. ओके. आणि तो त्याची, जे आपण म्हणतो की इच अँड एव्हरी ह्युमनला फेअर चान्सेस द्या, इनइक्वालिटी ऍड्रेस करा, आणि तिथे तिथे तुम्ही फेअर चान्सेस. असं अर्बन आणि रुरल पर्सेंटेज वाईज असं नाही, परंतु केसेस ज्या आपल्याकडे येतात स्त्रियांवर होणाऱ्या हिंसेच्या किंवा कामाच्या ठिकाणी होणारी स्त्रियांवर लैंगिक हिंसा असते त्याच्या, ते शहर पातळीवर जितक्या दिसतात, कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक हिंसा ह्या शहरात खूप दिसतात, कारण सगळी कारखानदारी ही शहरामध्ये आहे. परंतु कौटुंबिक हिंसेचे केसेस आपल्याला ग्रामीण भागामध्ये पण खूप पण दिसतात. ते ग्रामीण आणि शहर आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये Same आहे. शहरामध्ये सुद्धा आपण असं म्हणतो की शहराचं सगळं खूप पुढे गेलेलं आहे वगैरे, पण पुण्यामध्ये 40% पीपल लिव्ह इन स्लम्स. 40%. सो 4 out of every 10 people live in slums. आणि स्लम्स म्हणजे त्याच्यामध्ये ते सगळंच थोडं कमी आहे, म्हणजे तुमची सिक्युरिटी तिकडे कमी आहे. स्लम्सची मला एक स्टोरी सांगू दे रिचा, तू बोलली स्लम्स बद्दल म्हणून. आमच्या घरी ज्या काम करणाऱ्या मावशी होत्या, जे 30 वर्ष आमच्या घरी काम करतायत, त्यांच्या मुलीची जेव्हा पाळी चालू झाली, ती काहीतरी 8, 9, 10 वर्षाची असेल, त्या रोज तिला कामाला घेऊन यायच्या आमच्या घरी. सो आम्ही त्यांना विचारायचो की हिला शाळेत का नाही पाठवते, हिला जमत नाहीये, मग घरी का नाही ठेवते. नाही, आता मी हिला घरी ठेवू नाही शकत, कारण ते सेफ अजिबात नाहीये, आता तिची पाळी चालू झालीये. So she told me कि percentage of rapes are also so extremely high. So we can't say urban versus rural. It is in our society, in Indian society, there is a economic distinction, of course, but there is also there's caste, there's religion. All these are there. We can't ignore that. Right. It is and these are big factors that matter. Huge factors that matter. So everything is degrees of things happening. आपल्यासाठी अन्याय म्हणजे काय की मला why am I to come home at 10 o'clock at night and my brother is allowed to come home at 12? That for us is अन्याय. Right. But for somebody else, this is just like, come on, it's stupid. पण त्यांच्यावरचा अन्याय हा खूप वेगळा असतो. आपल्या आता लाईक माय मदर हॅज बीन अ वर्किंग वुमन फॉर एव्हर. शी इज वेल एज्युकेटेड, हॅज बीन वर्किंग अँड ऑल दॅट, अँड माय फादर हॅड टू रिटायर अर्ली फॉर health reasons. So she's been working for longer, is extremely successful and entrepreneur and all that. And they have had a very equal marriage
to anybody who looks at it, including herself. राईट. पण if you look at the small minor things, आता decision making, for example, me and my sister have been allowed to, or have been brought up to make our own decisions, all of them. Okay, पण फायनान्शियल म्हणजे इन्व्हेस्टमेंट कुठे करायची, आपण हे घर घ्यायचं का ते घर घ्यायचं. माय मदर विल ऑफकोर्स बी अ पार्ट ऑफ दॅट डिसिजन की हे मला आवडतंय, आय लाईक द आर्किटेक्चर ऑफ दिस, आय लाईक द व्ह्यू अँड ऑल दॅट. पण द नुआन्सेस ऑफ मग होम लोन घ्यायचं का हे करायचं का हे घर विकून ते घ्यायचं, that decision was my father's. Correct. Right? So, Baba could take decisions by himself, asking for inputs from my mother. And he would always do that. But Mamma's decision was never her own. Right. म्हणजे ती एकटी डिसिजन नाही घेणार, ती बाबा बरोबर. It's always like that. So he could take an alone decision, she would not. But would it, does this, now let me bring it down, I'm not talking about your mother per Yeah. se, let me bring it down to बायकांचा कॉन्फिडन्स कमी असतो. Exactly. So आणि ह्या म्हणजे even with the extremely privileged people, आपल्यासारखे जे एज्युकेटेड आहेत, जे come from very well-to-do households, We can say evolved houses. evolved also, आणि this is for generations. Yeah. This is not from my mother's generation. तिची आई पण तशी होती, तिची आई तशी होती, Exactly. म्हणून हे सगळं आपल्याला इतकं आपण ह्याच्यामध्ये करू शकतोय. त्याच्यानंतर म्हणजे द थिंग दॅट वी टॉक्ड अबाउट द कास्ट अँड द क्लास अँड ऑल दॅट, यांच्या या जनरेशन्स किती सप्रेस्ड होत्या, त्यांना त्याच्यातनं बाहेर काढायला किती वेळ लागणार आहे. म्हणजे आपल्याला हे सगळं असूनही आपल्याला काही काही ठिकाणी आपल्याला स्ट्रगल करावा. सो प्रिव्हिलेज्ड बायकांमध्ये सुद्धा जर का आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हे दिसतंय, आणि काही लोकांना मोठ्या गोष्टींमध्ये सुद्धा दिसतंय. म्हणजे असं नाहीये की प्रिव्हिलेज बायकांमध्ये तुम्हाला काही अन्याय दिसणार नाही. इवन ॲज वी गो आउट टू वर्क, अजूनही कितीतरी डिस्क्रिपन्सी इन पे ग्रेड आहे ना. So this is where we come to understanding the legal rights. Right. So should we get to that now? Yes, please. All right. So we're going to give this stage completely to Sadhana because she's a pro in that. Let's talk a little bit of women's rights. I'm going to ask you in certain settings. तुम्हाला जर काही ऍड करायचं असेल तर ऑफकोर्स तुम्ही ऍड करा, पण मला विचारायचं आहे की प्रोफेशनल सेटिंग मध्ये काय राईट्स आहेत, कशाबद्दल सुद्धा. फॅमिली. हा, प्रोफेशनल सेटिंग, डिवोर्सेस, ओन बॉडी डिसिजन अँड फायनान्शियल इंडिपेंडन्स. बरोबर आहे. मानस, ऍक्च्युली काय झालेलं आहे की आपल्याकडे 1975 मध्ये स्त्री वर्ष जाहीर झाला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर एक खूप मोठी हलचल झाली. त्याच्यामध्ये कन्व्हेन्शन ऑन द एलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट विमेन, त्याला आपण शॉर्ट फॉर्म त्याचं सीडॉ आहे, हा जो जाहीरनामा होता. परत सांगा, सॉरी, कन्व्हेन्शन ऑन द एलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट विमेन. तर जिथे जिथे डिस्क्रिमिनेशन आहे महिलांच्या बाबतीत, जगभराने असा निर्णय घेतला, ज्यांनी ज्यांनी त्या कॉन्फरन्समध्ये भाग घेतला, त्या जाहीरनाम्यावर ज्यांनी ज्यांनी सही केली, त्या त्या देशाला मॅन्डेटरी झालं की त्यांचे कायदे बदला. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कोलोनियल लॉज आपल्याकडे आहेत, कारण आपल्याकडे 200 वर्ष 150 ते 200 वर्ष जवळजवळ ब्रिटिश होते. ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीनी कायदे केलेले होते आणि त्यातले काही कायदे ब्रिटिशांना सुद्धा असं वाटत होतं की इथे नव्याने कायदा आला पाहिजे. म्हणजे सती प्रतिबंधक कायदा असेल किंवा शिक्षणाच्या बाबतीत काही स्टेप्स त्या सरकारने उचललेले असतील. तुम्हाला माहिती असेल तर मिशनऱ्यांच्या शाळा पहिल्या आपल्याकडे सुरू झाल्या आणि मग महात्मा फुले, आंबेडकर, लोकमान्य टिळक, आगरकर अशा लोकांनी त्याला प्रोत्साहन दिलं आणि प्रत्यक्ष समाजामध्ये विरोध पत्करून त्यांनी महिलांना शिक्षण दिलं. आता हे डिस्क्रिमिनेशन कमी करण्याच्या दृष्टिकोनातून 75 नंतर परत देशाने एक रिव्ह्यू घेतला, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की खूप कायद्यांमध्ये गोंधळ आहेत आपल्याकडे.
बेसिकली आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक असा महान व्यक्ती आपल्याकडे होऊन गेलाय की त्यांनी कॉन्स्टिट्यूशन तयार केलं. लक्षात घ्या, इतका डायव्हर्स देश आहे आणि या देशामधले स्त्री, पुरुष, थर्ड जेंडरचे लोक किंवा अपंग लोक, ह्या सगळ्यांना एक कायदा तयार करण्याची गरज होती. तर तिथे बाबासाहेब आंबेडकरांनी काही फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत आणि त्या फंडामेंटल राईट्स मध्ये काम करण्याचा हक्क, जगण्याचा हक्क, मला स्वातंत्र्याचा हक्क, समतेचा हक्क, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की डिग्निटी माझ्या कामामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये मला मिळाली पाहिजे. आता डिग्निटी बद्दल बोलतोय, ही डिग्निटी फक्त बायकांसाठी नाही, सर्वांसाठी आहे. सर्वांसाठी आहे. याच्यावर उलट सुलट चर्चा खूप होऊ शकते, परंतु तुम्हा तरुण पिढीच्या लोकांसाठी म्हणून काही कायद्यांचा आपण थोडासा आढावा घेऊया. आपल्याकडे 1961 साली चाइल्ड मॅरेज ऍक्ट आला, द प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरेज ऍक्ट. परंतु चाइल्ड मॅरेजेस थांबलेत का? तर नव्हते थांबले. म्हणून 2006 हा कायदा परत रिवाइज झाला. पण साधना, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. 3 वर्षापूर्वी माझ्या स्वयंपाकाच्या मावशी मला म्हणाल्या, ताई मी तुम्हाला पत्रिका देणार आहे. असे कशाची पत्रिका? माझ्या मुलीचं लग्न आहे, 14 वर्षाची मुलगी, तर येणार ना तुम्ही? म्हटलं हो नक्की, पोलिसांना घेऊन येते ना मी. तर तिने मला पत्रिका दिली नाही. पण मानसी, तू मी पोलिसांना घेऊन येते, तुला कदाचित कायदा माहिती नसेल किंवा तू तो कायदा वाचला नसेल, पण कुठेतरी लहानपणापासून हे व्हायला नकोय आणि हे झालं तर कायदा मदत करू शकतो हे माहिती होतं म्हणून तू बोलली. दुसरं असं आहे की द प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005 मध्ये आला. आत्ता तुम्ही लक्षात घ्याल तर आत्ताच्या मुली आपल्याला कुटुंबाच्या बाहेर पडलेले दिसतात, नोकऱ्या करतात, सेल्फ सस्टेन आहेत, सक्षमीकरण झालंय असं आपण म्हणतो. पण फॉर्म्स ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स चेंजेस झालेले आहेत. आज मुलींकडनं पासवर्ड काढून घेतला जातो, तिचे ईमेल चेक केले जातात, तिला सोशल मीडियावर स्टॉक करतो तिचा नवरा, किंवा डायबेटिक जर बायको असेल तर तिला पुष्पौषधी सजेस्ट केली जाते, न की तिला मेडिकल डॉक्टरकडे नेऊन प्रॉपर डायबिटीस चेकअप करणं. एक्झॅक्टली. तर हे सगळं त्याच्या खाली येते. कदाचित शहरामध्ये एखाद्या कुटुंबामध्ये त्या स्त्रीला मारहाण होत नसेल, परंतु अशा पद्धतीने तिचा व्हायलन्स होताना दिसतो. तर हा सगळा प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याकडे 2005 हा DV ऍक्ट आला. त्याच्यानंतर आत्ताचा जो महत्वाचा कायदा 2013 आला, ज्याच्यावर मी स्वतः 2012 पासून काम करते, त्याला इन शॉर्ट पॉश म्हणतो आपण, द सेक्शुअल हॅरेसमेंट ऑफ विमेन ऍट वर्क प्लेस. खूप महत्वाचा कायदा आहे हा, कारण आपल्या समाजामध्ये सेक्स आणि सेक्शुअलिटी बद्दल पुरुष सुद्धा ओपनली बोलत नाही, तर बायका तर बोलतच नाही. तर मी जिथे काम करते तिथे एखादा पुरुष माझ्यावर सेक्शुअल अटॅक करत असेल किंवा सेक्शुअली मला हॅरेस करत असेल, तर त्याच्याविषयी बोलताना बाईला भीती वाटते, तिला लाज वाटते, तिचे काही गैरसमज असतात. तिला असं वाटतं की माझी नोकरी जाईल. कधी कधी तर माझ्या काही मुली असंही म्हणतात, त्यांची नोकरी गेली ना त्या गृहस्थांची, तर ते मला अजून हॅरेस करतील. बघा, म्हणजे ह्या दृष्टिकोनातून या कायद्याबाबत पण खूप काम करण्याची गरज आहे. आणखीन एक गोष्ट आहे अश्लीलता विरोधी कायदा. आपल्याकडे काही इंडियन पिनल कोड्स आहेत, त्याच्यामध्ये अश्लील लेखन कुणी केलं, चित्रण कुणी केलं, डिफेमेशन म्हणतो तसं नाही. इंडियन पिनल कोड 292, 294 जर तुम्ही वाचलं तर स्त्रियांविषयी कुणीही अश्लील लेखन केलं किंवा त्यांचं CCTV मध्ये, तुम्हाला माहिती असेल की गोव्याला फॅब इंडियामध्ये चेंजिंग रूम कॅमेरा होता. तर 1987 मध्ये हा कायदा आला. या कायद्यामध्ये विदाऊट वॉरंट त्या व्यक्तीला अटक केली जाते, इतका तो गंभीर आहे. इंडियन पिनल कोड 354 जो आहे तो मॉलेस्टेशनचा आहे. मला एक फक्त सांगा, सॉरी टू इंटरप्ट, अश्लीलताचा इंग्लिश शब्द तुम्हाला मॉलेस्टी. अच्छा, ते मॉलेस्टेशनचे. Modesty of harming the modesty of a woman. सो 354 मॉलेस्टेशन बाबतीत बोलतो. बऱ्याच वेळा पुरुष स्त्रीच्या बाबतीत
गंभीर हा पण कॉग्निझिबल ऑफेन्स आहे, नॉन कॉग्निझिबल अजिबात नाहीये, परंतु तिच्या शरीराला स्पर्श करणं, तिच्या स्तनांना स्पर्श करणं, तिला बिलो द बेल्ट टच करणं, ह्या गोष्टी तो करतो. IPC 509 इव्ह टीझिंग बद्दल बोलतो. आज आपली मुलगी 16-18 वर्षाची झाली की ती सिक्युअर्ड नाही, आपण का म्हणतो तिला, का म्हणतो आपण? आता पूर्वी आमच्या वेळेस 7च्या आत घरात होतं, आता 10च्या आत घरात आहे. परंतु बघा ना, वाघोबाला मोकळं सोडलं जातं आणि बकरीलाच घरात बंद केलं जातं. IPC 373 असं सांगतं की जे लैंगिक गुन्हे होतात, म्हणजे रेप लॉ वगैरे वगैरे, याच्या बाबतीत हा कॉग्निझिबल ऑफेन्स असल्यामुळे आता इन कॅमेरा त्याची तपासणी केली जाते, सुनावणी होते. पूर्वी असं नव्हतं. मला आणखीन एक जो MTP ऍक्ट आहे ना, त्या MTP ऍक्ट बद्दल मला हे सांगायला आवडेल. मेडिकल टर्मिनेशन ऑफ अबॉर्शन हा कायदा आम्ही जेव्हा 1980 साली कॉलेजमध्ये होतो तेव्हा बसमध्ये ना 80 रुपयामध्ये गर्भपात करून मिळेल अशी जाहिरात असायची. तर तेव्हा डॉक्टरकडे जर एखादी मुलगी किंवा एखादी विवाहिता अबॉर्शन करायला गेली तर तिला असं सांगितलं जायचं की तुझ्या वडिलांना घेऊन ये किंवा नवऱ्याला घेऊन ये. आता ते नाहीये. आता माझ्या शरीरावर माझा हक्क आहे, त्यामुळे माझ्या शरीरामध्ये जो गर्भ आहे त्याच्यावर सुद्धा अल्टिमेटली माझाच अधिकार आहे. याला जन्माला घालायचंय नाही घालायचंय, कुठल्या सेक्सचं मूल मी जन्माला घालायचंय नाही घालायचंय, हे अधिकार मला ऑटोमॅटिकली मिळालेले आहेत. दुसरं महत्वाचं म्हणजे मुलांच्या संदर्भातले काही हक्क आपल्याला हिंदू मॅरेज ऍक्ट नुसार दिलेले आहेत. पूर्वी असं होतं की माझ्या घरी तू आलीस, तुला मूल झालंय, हे मूल माझं आहे, कारण तू त्याचं मधलं नाव वडील, आडनाव वडिलांचंच. तर आता तसं नाहीये. तुम्ही बघाल तर तुमच्या मुलांच्या 10वीच्या सर्टिफिकेटवर आता आईचं पण नाव असतं. आमच्या वेळेस ते नव्हतं, कारण आम्ही कम्प्लिटली आमच्या वडिलांचीच मुलं होतो. आईची होतो की नाही हे आम्हाला सांगावं लागत होतं. तर आता ह्या कायद्याने असं सांगितलं की 5 वर्षापर्यंतचं जे मूल आहे ना ते तिच्याकडेच राहील, ते त्याच्याकडे राहणार नाही. म्हणजे कुठल्याही सिच्युएशन मध्ये ती कमावत असो नसो तुला पैसे द्यावे लागतील. तसंच हिंदू विवाह कायदा जो आहे त्याच्यामध्ये 125 हे कलम आहे, ते पोटगीचा अधिकार देतं. परंतु आताच्या परिस्थितीमध्ये लोकांची अशी धारणा झाली आहे की मुली काय करतात, विवाह तोडतात, डिवोर्स घेतात. सॉरी मी इंटरप्ट करते. 125 पोळगी म्हणजे काय सगळं? ॲल्युमिनीचा कायदा आहे, त्याचं सेक्शन 125 आहे. तर याच्यामध्ये पुरुषांचं असं मत आहे की ती घर सोडून निघून जाते, मुलांना घेऊन जाते आणि ती ॲल्युमिनी मागते. लक्षात घ्या, ॲल्युमिनी ही जर स्त्री कमावत नसेल तरच ती मागू शकते. ती जर कुठे नोकरी करत असेल, सॉरी नाही, दॅट इज नॉट ट्रू. नाही, दॅट इज ट्रू. कारण जिथे जिथे लक्षात घ्या, ॲल्युमिनी हा पुरुष सुद्धा मागू शकतो. जर तो अपंग असेल, तो नोकरी करत नसेल, तर स्त्री नोकरी करत असेल तर तिला त्याची आत्ता रिसेंटली एक जजमेंट आलेलं आहे, त्या पुरुषाला पोटगी मिळालेली आहे तशी ती मिळते. म्हणून काय होतं, बऱ्याच वेळा पोटगीची केस लागल्यानंतर तो पुरुष तिचे व्हेअर अबाउट शोधतो, ती कुठल्या कंपनीमध्ये काम करते, कुठल्या पोस्टवर काम करते, किती सॅलरी आहे, आणि ते त्यांनी दाखल केलं तर तिला पोटगी नाही, मुलांना मात्र पोटगी त्याला द्यावी लागते. ती नोकरी करत असेल आणि तिला पैसे मिळतात पण खूप कमी मिळतात तरी पण ती आले इंडिव्हिज्युअल केस चाइल्ड केअर both for sure, because a lawyer friend of mine told me this ki you have the right to maintain your lifestyle. जे तुझी आणि तुझ्या नवऱ्याची लाईफस्टाईल होती ते मेंटेन करायचा तुझा अधिकार आहे. सो समज 50-50 आपण समजणार, माझ्या नवऱ्याला 2 लाख रुपये मिळत होते, त्यातले समज माझे 1 लाख रुपये झाले. मी जर का नोकरी करते आणि मला 25,000 रुपये मिळतात, तर नॉट 75, बट आय एम एलिजिबल टू आस्क फॉर अँड देन रिसीव्ह सम अमाउंट ऑफ मनी मोर. सो म्हणजे असं नाही की मी काही पण नोकरी केली किंवा कुठेही काही पण पैसे मिळवते तर मला काहीच मिळणार नाही. इट्स नॉट ट्रू. लाईक
तुम्ही हे करू शकता. बरोबर आहे. परंतु आता काही असे जजमेंट पण आलेले आहेत, जर तिचं एज्युकेशन चांगलं आहे आणि ती सांगते की हो मी शिक्षित आहे, आणि मी काम MBA करण्याची झालेली आहे क्षमता पण आणि आहे. क्षमता पण आहे, हा, तर जजेस सांगतात की मग तू काम कर ना. So the other तू का thing is also अवलंबून true. राहते. Yeah. दुसरा महत्वाचा कायदा प्रसूती सुविधेच्या बाबतीत आपल्याकडे झालाय. आपल्याकडे गंमत म्हणजे पूर्वी मॅटर्निटी लिव्ह नव्हती, त्यासाठी स्त्री चळवळीला खूप झगडा करावा लागला आणि मॅटर्निटी लिव्ह सँक्शन झाले आणि त्याच्यानंतर पॅटर्निटी लिव्ह पण सँक्शन झाले. Correct. हा सुद्धा स्त्री चळवळीचाच रेटा होता, ज्याच्यामुळे पुरुषांना सुद्धा पॅटर्निटी लिव्ह मिळायला लागले. गर्भपात जरी तिचा झाला तरी तिला पगारी रजा मिळते. आपल्याकडे एक 1954 रोजी विशेष विवाह कायदा झाला, स्पेशल मॅरेज ऍक्ट. आता स्पेशल मॅरेज ऍक्ट खास करून का तयार झाला लक्षात घ्या. आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह आपल्याकडे हिंदू विवाह कायद्याच्या अंतर्गत होत नव्हती. तर ही अशी त्या स्त्रीला जर असं वाटत असेल की माझी इच्छा आहे, मला प्रेमविवाह करायचा आहे, आंतरजातीय विवाह करायचा आहे, तर या कायद्याने तिला अधिकार दिलेले आहेत. गर्भलिंग चाचणी परीक्षा कायदा जो 1994 आला, स्त्री भ्रूण हत्येची संख्या आपल्याकडे खूप वाढायला लागली, त्याच्यानंतर हा कायदा आला. फाइंडिंग द सेक्स ऑफ द Sex fetus. cell, हा. The fetus and then feticide depending on On the sex of the fetus. fetus. बरोबर आहे. तर आता याच्यामध्ये असं व्हायचं की अनेक डॉक्टर सुटायचे. ते म्हणायचे कुटुंबाची इच्छा होती म्हणून आम्ही त्यांना ते सांगितलं. तर या कायद्यानुसार डॉक्टर्सना पण शिक्षा आहे. म्हणून आज तुम्ही कुठल्याही सोनोग्राफीच्या सेंटरला जाल तर तिथे त्यांना नोटीस लावावी लागते. अजून 2 कायदे मी फक्त सांगणार आहे. पॉक्सो ऍक्ट आपल्याकडे आला, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन अगेन्स्ट सेक्शुअल ऑफेन्स, 2012 आला. हा कायदा लहान मुली ज्या आहेत आणि मुलगे सुद्धा आहेत, लक्षात घ्या, जिथे जिथे असमानता आहे, जिथे जिथे पॉवर कंट्रोल रिलेशनशिप समाजामध्ये आहे, छोट्या मुलांवर मोठ्या व्यक्तीचं कायम नियंत्रण ठेव आणि ते नियंत्रण ठेवण्यासाठी टूल म्हणून ते सेक्शुअली हॅरेस त्यांना करतात. यासाठी पॉक्सो कायदा पण आपल्याकडे आलेला आहे आणि पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत अशी केस जर दाखल झाली तर शिक्षिकांना सुद्धा शिक्षा आहे. जर शाळेमध्ये हे घडलं, पाळणाघरामध्ये हे घडलं किंवा कुटुंबामध्ये हे घडलं, तर ज्यांनी सेक्शुअल हॅरेसमेंट त्या मुलावर किंवा मुलीवर केली आहे त्यांनाच नाही, तर त्यांचं पालन पोषण जे करतात किंवा त्यांना जे सांभाळतात त्या लोकांना पण म्हणजे the people who are actually supposed to protect these children but have failed. कारण मूल आजची जी लहान मुलं आहेत ते उद्याचे नागरिक आहेत, त्यांना संरक्षण देण्याचं समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांचं मत आहे. आता 2012ला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की निर्भयाची केस झाली, त्यानंतर कर्नाटकची झाली, उन्नावची केस झाली, आपल्याकडे काश्मीरमध्ये मंदिरामध्ये 8-9 वर्षाच्या मुलीला बंद करून पंडित, त्याचा मुलगा, पोलीस अशा सगळ्यांनी गँगरेप केला. याच्यानंतर आपल्याकडे 2012ला मात्र जन आंदोलन झालं निर्भयाच्या केस नंतर आणि मग क्रिमिनल लॉ ऍक्ट आपल्याकडे आला, यालाच निर्भया ऍक्ट पण म्हणतात. याच्यामध्ये 2-3 महत्वाच्या गोष्टी आहेत, पण ज्या आत्ताच्या डिस्कशनला आवश्यक आहेत त्या मी सांगेन. याच्यामध्ये इन्क्रीज पेनल्टीज हा एक मुद्दा आला की पेनल्टीज वाढवल्या, कारण फक्त स्त्रीवर बलात्कार केला जात नाही तर अत्यंत क्रुएलिटी आणि तिच्या शरीराचं एक वस्तू म्हणून वापर करणं हे झालं. आणि याच्यामध्ये इन्क्रीज पेनल्टीज बरोबर सुद्धा फास्ट ट्रायल्स हे फार महत्वाचं आहे. कारण जसं आपण म्हणतो की इन कॅमेरा इन्क्वायरी व्हायला पाहिजे, तेव्हा विनयभंगाच्या केसेस, गर्भपाताच्या केसेस या फास्ट ट्रायल मध्ये आल्या पाहिजे. तर ह्या सगळ्या कायद्यांचं कॉन्ट्रीब्युशन फेमिनिझमच्या संदर्भातलंच आहे आणि हे सगळे कायदे डिस्क्रिमिनेशन कमी करण्यासाठी, स्त्रियांवरचा अन्याय दूर करण्यासाठी, त्यांच्या आयुष्यात जो अंधार पसरलेला असतो पितृसत्तेच्या रचनेमुळे, सामाजिक बांधणीमुळे, तर एक छोटेसे किरण म्हणून या कायद्यांकडे आपण बघू शकतो. ऑफकोर्स ज्यांच्यापर्यंत हे कायदे पोचतात तेच लोक त्या कायद्याचा
वापर करतात वापर. हे पण ते आहे. पण, आणि किती टक्के बायका पुढे येऊन बोलतात? आपण मी सगळे एक, बोलणारे आहोत इकडे. ह्याच्यामध्ये थोडस हम्म, बोलू. मी हम्म, मध्ये बोला. 5 वर्ष कोल्हापूरमध्ये कोल्हापूर पोलीस बरोबर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये काम केलं. ते तेव्हा निर्भया ऍक्ट चालू झाला, त्यावेळेला हे जे कायदे सगळीकडे पोहोचले, त्यावेळेला खूप जास्त केसेस पुढे यायला लागल्या. खूप जास्त केसेस पुढे यायला लागल्यानंतर त्या ज्या मुलांच्यावरती क्रिमिनल त्यांच्यावर चार्जेस झाले, त्याच्यामुळे असं लक्षात यायला लागलं की ह्या जर मुलांच्यावरती क्रिमिनल ऑफेन्स दर्ज केले तर त्यांना they cannot apply for passports, they Correct. cannot get government jobs and all that. So तिथे पोलिसांनी काय चालू केलं की हे आधी करायच्या आधी आपण त्या मुलांचं जनजागृती चालू करू. रिहॅबिलिटेशन, नॉट रिहॅबिलिटेशन. त्यांच्या बरोबर आम्ही काय केलं की पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात वी वेंट टू द कॉलेजेस, स्कूल्स अँड वी डिस्क्राईब देम व्हॉट दीज लॉज आर, व्हाय दे आर. सो कितीतरी ठिकाणून आम्हाला मुलांच्याकडनं असं आलं की आम्हाला हे जे आम्ही करतोय हा गुन्हा आहे हेच माहिती नाहीये. हे आम्ही बघत आलोय पहिल्यापासनं. आता मुली जातीय सायकलवर तिच्या भोवती गोल गोल फिरायचं किंवा तिला प्रपोज करायचं आणि तिने नाही म्हटलं तरी सारखं प्रपोज करतच राहायचं, हे आम्ही पिक्चर मधनं बघितलंय. करेक्ट. आणि आम्हाला असं वाटतं की हेच करणं दॅट इज द राईट वे ऑफ गोइंग फॉर दॅट. सो आम्हाला हे माहितीच नाहीये की आम्हाला हे आम्ही जे Correct. करतोय हे गुन्हे. सो आम्ही सगळीकडे फिरत होतो हे सांगायला मुलांना. आणि जेव्हा कंप्लेंट्स यायच्या त्या मुलांना बोलून आम्ही त्यांचं काउन्सिलिंग करायचो पहिल्यांदा, कारण इमिजिएटली त्यांच्यावर गुन्हा केला नाही जायचा, कारण त्याच्यामध्ये खूप सारे ह्या मुलांचे करिअर्स बर्बाद व्हायला लागले. आणि त्याच्यामध्ये आम्हाला असं म्हणजे जेव्हा फेमिनिझम म्हणजे काय हे चालू होतं तेव्हा माझ्या डोक्यात विचार आला की इक्वल राईट्स, इक्वल ऑपॉर्च्युनिटीज, but equal responsibilities also along with that. When you get the freedom for so many things, you have to accept the responsibility of those freedom. That is the cost of your freedom. Yeah. पण आपण can we say now that the law is more pro women than pro men right now? I totally agree with that. It is, but Yeah. I mean that's the need of the hour. I नाही, think. पण त्याच्यामध्ये मी म्हणजे आय डोंट नो वेदर धिस गोज विथ दिस पॉडकास्ट होतं, पण मी ह्याच्यातले खूप उलट्या केसेस पण बघितलेले आहेत की जिथे मुलींनी Right. मुलांचा फायदा घेतलाय आणि ज्यावेळेला त्यांच्यावरती हे केस उलटली तेव्हा Exactly. इमिजिएटली त्यांनी जाऊन त्या पोलिसांच्या मध्ये कंप्लेंट केलेली आहे. There is always 3 out of 100 who are that. पण मी खरं सांगू म्हणजे those मी cases. ज्या केसेस बघितल्या त्या 500 केसेस मधल्या जवळजवळ 200 केसेस अशा मुलांना अडकवण्याच्या झाल्या. म्हणजे का मी That एक is- सांगते, यू माइट एडिट इट No, आफ्टरवर्ड्स that's इफ यू fine. वॉन्ट टू, No, दॅट्स no. टोटली ऑल राईट. पण ह्याच्यामध्ये मुलींना खूप जास्त चांगल्या चांगल्या गोष्टींची आता हे व्हायला लागले. आय नीड अ पर्स, आय नीड गॅजेट्स, आय वॉन्ट टू गो फॉर द ट्रिप्स, आय वॉन्ट टू एन्जॉय विथ द बॉय. पण जेव्हा घरात कळतं की ही मुलगी असं करते, तेव्हा एक मुलगा होता मिलिटरी मधला, तो ह्या मुलीबरोबर होता 5-6 वर्ष, ती त्याच्याबरोबर जाऊन राहिली, सगळं झालं. आणि जेव्हा घरात कळलं तेव्हा ती म्हणली की तो मला खूप जास्त हॅरॅस करतो आणि म्हणून मी त्याच्यावरती कंप्लेंट झाली. पोलिसांच्या लक्षात आलं की हे काहीतरी आहे. तेव्हा वी गॉट इन्व्हॉल्ड इन दॅट अँड व्हेन वी टॉक अँड वी रिअली पिन डाऊन दॅट गर्ल, तेव्हा आम्हाला असं कळलं. आणि त्या मुलांनी रिसिप्ट्स दाखवल्या सगळ्या की शी वॉज विथ मी फॉर सो मेनी इयर्स. हे जर ती केस विदाउट काउन्सिलिंग तिकडे गेली असती तर तो मुलं मिलिटरीतनं बाहेर पडायला लागला असतं हो. त्याला. Definitely there are cases So that this is where I come to this thing that take the responsibility. Yes. If you are going with a boy, accept that you are going with the boy and don't complain about him in that way. नाही, आणि so many women before us, along with us, आपल्या आधीच्या जनरेशन्स मध्ये साधनासारख्या आत्ता ज्या फाईट करतायत ह्या इक्वल राईट साठी वगैरे, यांनी सगळ्यांनी केवढं काम केलंय म्हणून आपल्याला हे आत्ता मिळालंय. सो लाईक यू आर सेइंग अबाउट द रिस्पॉन्सिबिलिटी, की ते तुम्हाला जे मिळालंय, यूज इट वेल फॉर युअर सेल्फ आणि make sure that everybody around you gets the opportunities that have come from this and the next generation of This course. thing should be used to maintain the balance of the society. We do Yes. not want to lose the So balance. let's talk a little bit about feminism. आता किती एक्स्ट्रीम जायला लागलंय, त्याच्याबद्दल कोणाला काही बोलायचंय? एनी एक्झाम्पल्स, एनिथिंग दॅट्स गोइंग ऑन? मला थोडंसं मानसी फेमिनिझम एक्स्ट्रीम जायला लागलंय असं म्हणण्यापेक्षा मला असं, मी मगाशी जसं म्हणाले की स्त्रिया कुटुंबाच्या बाहेर पडल्यात आणि पुरुष मात्र कुटुंबाच्या आत आलेल्या नाहीत. ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, कुठलाही बॉल तुम्ही जेव्हा बम्प करता जमिनीवर, तो जितक्या जोरात करता ना तितका
हाईटने तो वरती जातो. सेकंड लॉ. ही सिच्युएशन आलेली आहे. स्त्रिया नक्कीच सक्षम झालेल्या आहेत. त्यांना ना आता प्रिव्हिलेजेस बिलकुल नको आहेत. म्हणजे मी जेव्हा कारखान्यांमध्ये Right. काम करते तेव्हा मुलींना कॅन्टीनमध्ये सेपरेट जागा, मुलींना बसमध्ये स्पेशल सीट्स, मुलींना ओव्हर टाइम करू न देणं, या सगळ्या बाबतीत मुली बोलतायत. त्या म्हणतात आम्ही शिक्षण घेतलंय, त्याला ओव्हर टाइम मिळतो, मला का नाही, मी पण करणार. परंतु आत्ताच्या काळामध्ये मग त्यांना प्रिव्हिलेजेस नको आहेत. त्या जर जबाबदारीने वागतायत तर त्यांची कोणीतरी या काळामध्ये जबाबदारी घेण्याची पण गरज आहे. मुळात स्त्री किंवा पुरुष दोघांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की राईट्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज केम टू Go hand in hand. हँड इन हँड. जबाबदारीने तुम्ही वागा आणि पुढे जा. आत्ता डिवोर्स रेट मात्र आपल्याकडे वाढलेला नक्कीच दिसतोय. आम्ही जेव्हा काउन्सिलिंग सेंटर्स चालवत होतो, विमेन हेल्पलाईन चालवत होतो, तेव्हाचा रेट 1.5 ते 2% होता, पण तो आता 16% आलेला आहे. कारण आत्ता काय आहे की मुली कुठलीही गोष्ट सहन करत नाही. शी इज नॉट डिपेंडेंट अपॉन हिम फॉर एनिथिंग. म्हणजे कुठलंही, ती घरकाम करू शकते, ती नोकरी करू शकते, ती पैसा मिळवू शकते, ती सेव्हिंग करू शकते, ती डिसिजन घेऊ शकते, ती ओपिनियनिस्ट असते. सो हे आता फेमिनिझम इन पॉप कल्चर झालंय. म्हणजे सध्याचं फेमिनिझम असं बरोबर. आहे, तर बाई म्हणते की मला तुझी गरजच काय आहे, मी सगळं परंतु माझं मी तुम्ही करतेच जर आहे. कोर्टाच्या मानसिक केसेसचा अभ्यास केला किंवा एखाद्या वकिलांशी बोलला तर प्रत्येक केस मागे काहीतरी जेन्युअन कारण असल्याशिवाय हो, आपण decision आपल्या घेत त्या नाही. पॉडकास्ट वरती हेच केलं ना की आहे वाढलेले डिवोर्सचे केसेस. आणि तुम्ही जर का आधीच्या जनरेशनच्या बायकांशी जर बोललात तर ते म्हणतील की आमच्या वेळी जर का आम्ही शक्य असतं तर आम्ही घेतलं बाहेर असतं. पडलो. हे किती संसार पूर्वीचे काही चॉईस नव्हता म्हणून झाले, हो. हे खूप महत्वाचं आहे. आता चॉईस आहे आणि वुमन आर रेडी टू Take on टेक the दॅट responsibility. आणि चॉईस आय ऑफ डोंट नो वेदर दिस इज अ गुड थिंग ऑर बॅड थिंग. हे आपल्याला पुढे जाऊनच कळणार आहे. वी डोंट नो. मला असं वाटतं की पूर्वीची जे लग्न होती ना, आम्ही प्रीमॅरेज एज्युकेशन प्रोग्राम पण डेव्हलप केला होता. आम्ही 20 वर्ष याच्यावर काम केलं. आत्ताच्या विषयाला धरून तो विषय नाही आहे, पण एक छोटंसं वाक्य मी सांगू इच्छिते. पूर्वीचे विवाह हे स्टॅबिलिटीवर टिकायचे. माझं लग्न झालंय, माझा नवरा पगार आणतो, घरात माझ्या हातात तो देतो, माझी मुलं आहेत, त्यांना स्वयंपाक करून खायला घालायचंय, आजारी पडलेल्या लोकांची मला सेवा करायची आहे, असे रोल्स ते फिक्स होते. आत्ताचे जे विवाह आहेत हे स्टॅबिलिटीवर नाही टिकत, हे सॅटिस्फॅक्शनवर टिकतात. हे लक्षात घ्या. येस, परफेक्ट. प्रत्येक गोष्टींमध्ये तरुण पिढी समाधान बघतीये. तिला जर मानसिक त्रास झाला, भावनिक तिची कुचंबणा होत Exactly. असेल, फिजिकल तिला टॉर्चर केलं जात असेल तर ती हे सहन करत नाही. कारण त्याच्यामध्ये तिला समाधान जर नसेल तर ते नातं तोडण्याची तिची तयारी नक्की असते. म्हणून आपल्याला असं वाटतंय की आता विवाह कारण आता जर एखादी मुलीने डायव्होर्स घ्यायचं म्हटलं तर तिच्या घरच्यात मारहाण करतोय का तो तुला, फिजिकल अब्युज आहे का, मग काय गरज आहे तुला divorce घ्यायची? किंवा त्याची काही affair आहे का, तुझं काही अफेअर आहे का, तर पण तुम्ही ह्या divorce गोष्टी करा. आता खूप मागे पडल्या आहेत. ह्याच्या पुढे जाऊन आता काही गोष्टी मुलींना किंवा मुलांना पण आणि आहे. हल्ली मुली म्हणतात की आय एम नॉट हिज पॅरेंट, एक्झॅक्टली, आय एम नॉट. आय एम नॉट, मी त्याची जोडीदारी नाही, मी त्याची पालक नाहीये. एक्झॅक्टली. आणि बरोबर Completely त्या agree. म्हणतात ना, बरोबर पण So, आहे ह्या त्यांचं. बाबतीत मला एक प्रश्न विचारायचा होता की आजकाल खूप साऱ्या बायकांना, आणि हा पण एक खूप मोठा टॉपिक ऑफ डिस्कशन आहे की लग्नानंतर नेम चेंज ही खूप मोठी सायकोलॉजिकल सिच्युएशन आहे, ज्याला आपण अजिबात इम्पॉर्टन्स देत नाही. की लग्न झाले, नाव चेंज होणारच आहे, फॅमिली चेंज होणारच आहे, हे आपण गृहीतच धरून पण आता चालतो. ऍक्सेप्ट करतात. पण मला नाही आणि वाटत मला वाटतं- आत्ताच्या I know, मुली खूप नाव नाही. चेंज करतात. Yeah. मी इव्हन नाही ते केलं. हा मी याच्यामध्ये केलं, कारण त्यावेळेला मला असं दुसरा थॉट पण नव्हता मनामध्ये की आपण करायचं नाही असं पूर्वी वगैरे. It was- पूर्वी लग्नानंतर तिचं पहिलं नाव पण बदलायचं, Exactly. मधलं नाव चेंज व्हायचं आणि मग आडनाव पण बदलायचं. पण आता तसं नाही आहे. काही स्त्रिया जाणून बुजून नवऱ्याचं नाव ठेवू इच्छितात. कारण आणि मी तर असं म्हणते की जोपर्यंत ही पुरुषप्रधान समाज व्यवस्था बदलत नाही, तर माझं स्पष्ट आणि वैयक्तिक मत आहे बरं का, ह्याचा चळवळीशी संबंध नाही आहे. स्त्रियांनी लावावं ना नवऱ्याचं नाव. कारण जेव्हा ती विभक्त होते ना, तिचं मूल पण तिच्या हातात दिलं जात नाही.
तिला घरातली एकही वस्तू उचलून नेण्याची परवानगी नसते, तिच्या नावावर बँक अकाउंट नसतं, पण ते जर आडनाव असेल तर ती काही गोष्टींवर नक्की हक्क सांगू शकते. अदरवाईज ती legally that is much much security limited. आहे, security. easier. It's just Easier. Easier. We spoke about Easier. it in our third episode. हा. Visa मिळायला पण Yes, yes. पासपोर्ट वर नाव लागतं नवऱ्याचं. परंतु इट्स Exactly. कम्प्लिटली विमेन्स चॉईस, तिने Yes. तिच्या करावं की नाही करावं. but the choice मिळणं is a part of the feminism. Exactly. Yeah. सो एक शेवटचा प्रश्न आहे बिफोर वी एंड द टॉपिक टुडे. फेमिनिझमच्या अम्ब्रेला खाली फक्त बायका येत नाहीत, तो आपले ट्रान्सजेंडर्स पण येतात, डिफरंट सेक्शुअलिटी वाले लोक पण सगळे येतात. डज एव्हरीबडी कम अंडर द अम्ब्रेला? ऍक्च्युली फेमिनिझम ही एक विचारधारा जी आहे, ही एक हम्म. जी कॉन्सेप्ट आहे, ही सगळ्यांनाच लागू होते. फेमिनिझम मुवमेंटमध्ये सगळ्यांना सर्वसमावेशक आहे. त्यामुळे आमच्या या चळवळीमध्ये थर्ड जेंडरचे सगळे लोकांचं आम्ही स्वागत करतो. रादर त्यांची जी चळवळ आहे अस्तित्वासाठी किंवा त्यांच्या न्यायासाठी, त्या सगळ्यामध्ये फेमिनिस्ट चळवळ ही कायम उभी राहते. इथे आपला विषय जरी संपत असेल तरी मला असं वाटतं की शेवटचे 2 मुद्दे मी सांगू इच्छिते की ह्या ज्या पुरुषसत्ताक पद्धतीमुळे किंवा समाजामुळे मला असं वाटतं की जितकं स्त्रियांचं नुकसान केलेलं आहे, काही प्रमाणात पुरुषांचं पण खूप नुकसान झालेलं आहे. त्याला सतत स्ट्रॉंग होण्याचं पण अंगावर ताण आहे. हो. आणि मर्द असलाच पाहिजे, तो मर्द को दर्द दर्द नहीं नाही होता. होता वगैरे वगैरे. त्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये त्याला हळुवारपणा कधीच जपता येत नाही. त्याला शिक्षण नोकरी याचा ताण असतो आणि त्याला कुठलीही जीवन कौशल्य शिकायला न मिळाल्यामुळे, Yes. ती संधी न दिल्यामुळे जिथे जिथे पुरुष एकटा पडतो, बाहेरच्या देशात शिकायला जातो, त्याच्या घरात स्त्री नसेल तर ते सगळं शिकेतोपर्यंत तो खूप हेल्पलेस असतो. मला इमोशनल होता येत नाही. खरं पुरुष काही इमोशनल नसतात असं काही नाहीये, ते असतात. किंवा स्त्री सुद्धा मर्दानी नसते असं काही नाहीये, ती पण धैर्यवादी असते, सामर्थ्यवान असते. परंतु हे जे सोशलायझेशन प्रोसेसमध्ये आपलं जे कंपार्टमेंटलायझेशन झालंय आणि सतत स्त्रियांची चौकीदारी केली पाहिजे असं त्याला लहानपणापासून शिकवलं जातं. तर ह्या चौकीदारीच्या घरची लाज आहे, त्याचं Exactly. रक्षण करणं हे पण पुरुषाची तो जबाबदारी चौकीदार आहे. झालेला आहे आणि त्यानं त्या चौकीदारीच्या जबाबदारीतनं तो जर मुक्त झाला तर त्याचं आयुष्य खूप चांगलं होऊ शकतं. आपल्याकडे हळूवार पुरुष नव्हते का? होते. त्याचं काही बिघडलं का? मी तर कधी कधी खूप विचार करते, बुद्ध, दलाई लामा हे तर पुरुषच होते की, पण त्यांच्या हृदयामध्ये ममता जागृत केलीमुळे त्यांनी त्यांचीच कुटुंब नाही, त्यांनी जगातल्या अनेक कुटुंबांना आधार ते देऊ शकले. तर पुरुषांनी ह्या भूमिकेतनं बाहेर पडावं आणि स्त्रियांनी सुद्धा त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर त्याला सतत विरोध करावा, मतं मांडावीत, निर्णय घेण्याचा प्रयत्न करावा, तरच हा समाज समानतेकडे जाईल. सो जस्ट एक पॉइंट आम्ही म्हणजे डिस्कस करणार होतो आणि तो झाला नाही, की आपण म्हणतो की हे सगळं पॉप कल्चर जसं मानसी म्हटली आहे. सो द इफेक्ट ऑफ मूवीज अँड टीव्ही, आम्ही जनरली वी टॉक अबाउट इट इन आवर पॉडकास्ट, की काय सोशल मीडिया, मूवीज, सिरियल्सचा इफेक्ट ऑन द टॉपिक, बिकॉज इट इज क्वाईट रेलेव्हंट. तर आपल्या इथे अजूनही पॉप्युलर सिरीज ऑर द मोस्ट मनी मेकिंग सिरीज आर द वन्स वेअर द विमेन आर sacrificing or The women fighting amongst themselves. There's like lots of makeup, there's lot of, they have to be dressed up like you said, but women are the ghar ki laaj and all that. so and yet these are the most popular among women. पुरुष नाही बघत ह्या सिरियल्स. मोस्टली दुपारी किंवा संध्याकाळी अशा टाइम मध्ये असतात जेव्हा खूप साऱ्या होममेकर्स आर फ्री फ्रॉम देअर चोर्स आणि ते बघतात. आणि the other extreme is Bollywood item songs, which are again the item songs, like the main song. आणि त्याच्यात पुरुष नाही नाचत, त्याच्यात बायका असतात. So what do you think? म्हणजे that is again like she has been saying की हे सगळं खूप अर्बन आहे किंवा एक वेगळा आता स्टाईल. ना अर्बन रुरलचं आपण बऱ्याच वेळा बोललोय.
लक्षात घ्या, भारत देश स्टील हो. किती पण टेक्नॉलॉजी खेड्यामध्ये पोचली, खेड्यामध्ये लाईट पोचली, टीव्ही पोचला. आज शेतकरी बाई जेव्हा शेतामध्ये गवत काढत असते, तिच्या डाव्या हातात मोबाईल असतो बरं का. हो, हो, हो. तर टेक्नॉलॉजी पोचली. हो. आता बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी पोचली आहे, त्यामुळे टेक्नॉलॉजी बरोबर मग ह्या सिरीज आणि माझं अजिबात ह्या सिरीजना विरोध नाहीये. कारण टीव्हीचं बटन कुणाच्या हातात आहे? त्यांचा टीआरपी कमी करण्याचं कुणाच्या हातात आहे? एक्झॅक्टली तेच म्हणते. ज्या बायका घरी राहतात ग्रामीण भागामध्ये 12-12 तास जरी त्या काम करत असल्या आणि एंटरटेनमेंटचं दुसरं साधनच नाहीये ना, त्यामुळे तो टीव्ही बघितला जातो. आणि मग बघायचं तर काय बघायचं बरं, मनुष्य स्वभाव हा असा आहे, बाय इन्स्टिंक्ट आपल्याला ना खूप चांगलं, सुंदर, स्वच्छ, निसर्गरम्य असं बघायला आवडतं. आणि ह्या सिरीजमध्ये दागिन्यांची रेलसेल, पैठण्यांची रेलसेल, स्त्रीच्या मनात आलेला राग व्यक्त करण्याची ताकद, अशा असंख्य गोष्टी आहेत, जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या अट्रॅक्ट करतात, आकर्षित करतात, म्हणूनही या सिरियल बघितल्या जातात. परंतु आपल्याकडे जाहिरातीचं जग जे आहे, सोशल मीडिया जो आहे, किंवा नुसता मीडिया पण तुम्ही बघा, आता हे इंटरनेट, ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअप आलेलं आहे, पण ह्याच्या आधीचा जो सोशल मीडिया होता, याच्यामध्ये ना पुरुषाचं स्त्रीवर असलेलं प्रेम व्यक्त करायचं असेल तर न फुटणारा कुकरच तो घेऊन देऊ शकतो. हे आपल्यावर इतकं इम्बाईब केलं जातं. कुठलीही हॉर्लिक्सची किंवा सॉरी, मी एखाद्या ब्रँडचं नाव घेणं चुकीचं आहे, ते तुम्ही नक्कीच एडिट करा, पण अशी काही ताकदवान पेय आहेत की जी पिलं की मूल स्ट्रॉंग होतं असं दाखवलं जातं, पण ते ताकदवान पेय देणारी बाईच दाखवली जाते. तर मी इथे इंटरप्ट करते. एक ऍड आहे, जी मुलगी, 2 बहिणी असतात, एक मोठ्या मुलीला नवीन ड्रेस मिळतो, छोट्या मुलीला ड्रेस पाहिजे, तर मग ती स्वतःच्या ड्रेसवर सॉस टाकते आणि पूर्ण सॉस लडबडून घेते आणि मग आई म्हणते, आणि अरे अरे रे, तू सॉस टाकला, किती गोडपणाने, आणि मग ती जाऊन ते फ्रॉक धुते. मी नेहमी म्हणते की अशा जागी जर वडील दाखवला असता ती ऍड अजून जास्त इफेक्टिव्ह झाली. लक्षात घ्या, मार्केटिंग स्ट्रॅटेजी आपल्याकडे जेव्हा आपल्या देशामध्ये मिस युनिव्हर्स आणि ह्या मिस वर्ल्ड जेव्हा आल्या, तेव्हा सुद्धा स्त्रीवादी चळवळीच्या लोकांनी पुढाकार घेतला होता. इट्स अ मार्केटिंग स्ट्रॅटेजी. आपल्या देशातली खरंच स्त्रिया, त्या 2 जणी सुंदर होत्या का? त्यांच्यासारख्या असंख्य स्त्रिया होत्या जगभरात त्यांच्यापेक्षा, परंतु एशियन मार्केट कॅप्चर करण्यासाठी आपल्या मुलींना मिस युनिव्हर्स, मिस वर्ल्ड करण्यात आलं आणि मग त्या जगभरातल्या गोष्टी आपल्या देशामध्ये इंट्रोड्यूस झाल्या. आपल्याकडे आता आपण जी काही पॅक्ड फूड खातो किंवा जे काही ब्रँड्स आपल्या देशामध्ये आलेले आहेत किंवा ज्या काही हॉटेल चेन आपल्याकडे आल्यात, त्या त्याच्यानंतरच आलेल्या आहेत. आणि तरुण मुलांचं, आत्ताची तरुण पिढी, ज्याला तुम्ही झेनझी आपण म्हणतो, या पिढीला आकर्षित करण्यासाठी सुद्धा काही मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आहेत. तर त्या सुद्धा आता हे मीडियाचे लोक वापरतात आणि अत्यंत गैरवापर, स्त्री चळवळीला मागे खेचणारा वापर तो होतोय. याला आपण विरोध केला पाहिजे. अशा जाहिरातींना, अनेक जाहिराती जाऊन फाडणं, पोस्टर्स फाडणं, अशा गोष्टींना विरोध करणं, स्त्री चळवळ वेळोवेळी याच्यामध्ये काम करत असते. But I want to just add something to this. Any media, you don't know whether life is following television or television is following life. चिकन अँड एग. Yeah. So आपल्याला असं वाटतं की only सासबहू टाइप ऑफ थिंग्स ना, की ते सो रिग्रेसिव्ह आणि असं कोण वागतं का? आणि आय एम शुअर दॅट देर आर पीपल, आपण शेजारी 4 घरं वाजवली तर ते आय एम शुअर देर इज सम ट्रूथ टू दॅट. आणि मग देन यू ट्राय टू फाइंड युअर सेल्फ इन समथिंग लाईक दॅट, आणि देन इट सॉर्ट ऑफ गोज ऑन अँड ऑन. सो can you stop this one-sided? Can you stop? जसं साधे म्हणाले, ह्या गोष्टी पण आपणच बंद केल्या तरच बंद होतील. No, but changing the media, will that change the society? You never know.
but changing the society will definitely change the media. Correct. So we have to start this way. But like she said, you have to oppose something which is obviously wrong, Right. and you see that something is could be detrimental to the general health of the society. So you have to oppose that. But if you stop making, for example, if one producer stops making serials which are regressive, three others will take their place. What can happen and what does happen, and it may happen subtly or overtly. So if you start planting smaller ideas, smaller wins in things, and then it sort of builds up from So, there. I think that This will point work. I have made even in my conclusion, where I'll kind of pull it out first, is that we all women need to take the responsibility to educate the ones that are less fortunate than us. Correct. Absolutely, we need to do that. The very small way I have done it, the very small change that I have managed to make is माझ्या डोमेस्टिक हेल्प जे आहेत सगळे मी त्यांना बँक अकाउंट्स ओपन करून दिलेले आहेत आणि मी त्यांचा अर्धा पगार बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर करते. So that's the only thing I can do at this current moment, except other than explaining what is feminism and explaining the rights to these women. So everybody has to do their little bit, small bit, whatever it is that you can do. So I think we have had an absolutely wonderful, long and lovely conversation. In conclusion, what I would like to say is that feminism isn't about making women strong. Women are already strong. It is just changing the way the world perceives this particular strength. What my own personal opinion is, why we need feminism is for one very simple reason. If one man is in a room full of women, he'll be very happy. But if one woman is in a room full of men, Yeah. she is going to be scared. Yeah. Very much correct. And let it be your own family or unknown men, it really doesn't matter. So this is the reason why I think feminism needs to be brought on, just for safety and equality everywhere. All women need to take the responsibility to educate. There's no doubt about that. More than anything else, I will urge all women to take the power back. कारण आपण आपली पॉवर दिलेली आहे दुसऱ्या लोकांना. ती पॉवर ऑलरेडी आपल्याकडे होती, बट यू हॅव टू लर्न अ वे टू जस्ट टेक दॅट पॉवर बॅक. So thank you very much, Manju, Sadhana, Richa, for this wonderful discussion. Me and Pallavi are very grateful that you came on our podcast and you had such We a are wonderful... also happy to be here. Yes. It was Thank you. fun. It was Thank so you, much Mas. fun. And what you said is true, Sadhana. You don't need to become a superwoman. Yeah. गरज नाहीये. Exactly. गरजच नाहीये. Exactly. Absolutely not. म्हणजे पण- जर माझे पिरियड्स चालू असतील तर मला असे 4 हात घेऊन मोटरसायकलवरनं नाही नाही फिरायचंय. फिरायचं. मला बेडवरती पोटाशी पाय घेऊन झोपायचंय. I don't want to do that. थोडस ग्रे एरिया होते फेमिनिझम. Feminism. आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी फेअर चान्सेस आपल्याला मिळावेत यासाठी लढत राहणं, दॅट इज सिम्पली आणि फक्त स्वतःसाठी नका लढू, दुसऱ्यांसाठी पण साठी लढा. पण लढा. That is the main thing. All right. So if this episode has made you think or even feel overwhelmed, make sure you get professional help for yourself. We are always looking forward to hearing stories from you. We will see you next time, same place, same time again. Until then, may your heads be calm, your life be sorted, and your coffee be strong.